मोठे झाल्यावर त्या गरिबीची जाणीव व्हावी याच दृष्टिकोनातून मी नेहमी वर्गात सांगत असतो की मोठं व्हा, पण मोठं झाल्याच्या नंतर त्या गरिबीबद्दल नक्कीच आपल्या मनात आदर असावा. कारण आपले आई वडील सध्या बेजार आहेत. जगामध्ये दोन व्यक्ती असे असतात की ज्या दोन व्यक्तींना वाटतंय की हा व्यक्ती मोठा व्हावा. एक आपले असतात आई वडील, ज्या आई वडिलांना वाटतंय की आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा. आणि जगात दुसरी एकच व्यक्ती असते, तो म्हणजे शिक्षक. त्या शिक्षकाला वाटते आपला विद्यार्थी मोठा व्हावा. जगात याच्यापेक्षा तुमच्या भावाला वाटणार नाही, समाजाला वाटणार नाही, कोणाला नाही. आणि म्हणून तुम्हाला मोठं करण्याचा हा नितांत हेतू आहे. सांगायचं तात्पर्य इथून पुढे सर आपल्याला भरपूर असं काही या विद्यार्थ्यांसाठी करायचंय. फक्त मी यांना नेहमी म्हणत असतो किंवा यांची साथ असेल तर मत कहो सर पर बोझ ज्यादा है, ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है. मत कहो सर पर बोझ ज्यादा है, ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है. हौसला हो तो साथ आओ तुम, शिकर हम जरूर देंगे, ये वादा हमारा है, ये वादा हमारा है. आणि म्हणून या ठिकाणी सन्माननीय मान्यवर कुवेड सर असतील, चव्हाण सर असतील, कुसमे सर असतील आणि आमचे मार्गदर्शक माननीय रफिक सर, त्यानंतर इंग्रजी हा विषय अतिशय विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत सांगणारे कुंभार सर, मराठी विषय तज्ञ खरवडे सर हे आपल्यासोबत हितगुज साधतील. त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाचं जे काही समालोचक शिवानी भुमरे, सचिन कांगणे, त्यानंतर कुठल्याही यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आणि म्हणून जरी पुरस्कार नाकारला नसेल तर आपल्या क्लास क्षेत्रामध्ये अग्रगण्य भूमिका घेणाऱ्या प्रीती कांगणे मॅडम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आता 4-5 दिवस मी कसाही वागलो तर आपला कार्यक्रम ऍडजस्ट झाला. आणि लोकांना खरं वाटण्यासाठी बरं बोलायचं नाही, बरं वाटतं म्हणून कधी खरं बोलायचं नाही. तर सांगायचं तात्पर्य सर्व मुलांना हृदयाच्या तळापासून लाख लाख शुभेच्छा. कार्यक्रमाची रूपरेषा ज्या पद्धतीने सूत्रसंचालक समालोचक सांगतील त्या पद्धतीने होईल. आज राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती. जी लोक समाजासाठी काही करतात तीच लोक समाजाच्या लक्षात राहतात आणि म्हणून समाजासाठी कार्य करणाऱ्या या महान विभूतींना प्रथमतः हृदयाच्या तळापासून विनम्र अभिवादन करतो. तुम्हाला भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाची पुढची रूपरेषा समालोचकाकडे सादर करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्धींना कमी लेखणारे भरपूर आहेत, पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसाची श्रीमंती कळते. असंच व्यक्तिमत्व आहे आपल्या कांगणे सरांचं. श्री कांगणे सरांचं स्वागत करण्यासाठी मी खरवडे सरांना विनंती करते. काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा. आता मी गुणवंत विद्यार्थिनी गायत्री मुंडे तिला मंचावर बोलू दे व सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की तिचं तुम्ही स्वागत करावं. मुंबई यानंतर रफिक शेख थोडक्यात मार्गदर्शन करतील. माईची गरज नसेल कदाचित.
प्राथमिक अधिकारी पोलीस सेवेतले अत्यंत महत्वाचे जीत किसके लिए या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सरांनी नंतर पुन्हा वेळ जर दिला तर नक्कीच मी पुढच्या वर्षी किंवा माझ्या सरांनी वेळ जर दिला तर नक्कीच मी तुम्हाला पर्सनली विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षेचा घेतलेला मार्ग माझा कसा निश्चित आणि मी ते करिअर निवडत असताना तुम्ही करिअर का निवडलं कसं निवडलं हे महत्वाचं नाहीये. तुम्हाला ज्या आयुष्यात जी गोष्ट मिळवणार आहे ना त्याचा जो ध्येय प्रवास आहे ना त्या ध्येय प्रवासातल्या प्रत्येक क्षणाचं महत्व कसं असताना ते कसं जगावं आणि कसं रिपीट करावं या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्कीच आदरणीय विठ्ठल कांगणे सर आपल्या या अकॅडमीवर मला नक्कीच इथे ठिकाणी मला बोलवतील. आमचे दुसरे एक मित्र आदरणीय जवाहर सर यांचं आपण टाळ्यावाजून सगळ्यांनी स्वागत करूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जवाहर साहेब या ठिकाणी झालेला आहे. त्यांची काम करण्याचा घुगे सर तुमचे आणि स्वागत. प्राध्यापक घुगे सरांचं ठिकाणी या ठिकाणी मी आवडतोय या सगळ्या विद्यार्थ्यांच्या त्या सगळ्याच कष्टांना मी सलाम करतोय प्रयत्नांना सलाम करतोय. खूप सुंदर पद्धतीने गुलजार म्हणतोय जीत किसके लिए हार किसके लिए, जीत किसके लिए हार किसके लिए, जिंदगी भरी तकरार किसके लिए, जीत किसके लिए हार किसके लिए, जिंदगी भरी तकरार किसके लिए, जो आएगा वो एक दिन जरूर, जो आया वो जाएगा एक दिन जरूर, तो इतना अहंकार किसके लिए, जो आया वो जाएगा एक दिन जरूर, तो इतना अहंकार किसके लिए. आए बुरे वक्त सध्या वेळ आमच्यावर विपरीत आहे. आए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, आए बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त ही कितना लगता है वक्त बदलने के लिए, वक्त ही कितना लगता है वक्त बदलने के लिए. सीढ़ियां उन्हें मुबारक हो, सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना हो, सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना हो. हमारी मंजिल तो आसमान है, हमारी मंजिल तो आसमान है. सच कहूं दोस्तों रास्ते हमें खुद बनाना है, रास्ते हमें खुद बनाना करिअर अकॅडमीच्या परिवारातला एक अत्यंत महत्वाचा भाग सरांनी मला नेहमी समजलं, मार्गदर्शकाच्या भूमिकेत ठेवलं. त्याबद्दल मी सरांचं सदैव मी आभारी आहे. आणि तुम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी सरांनी जर दिली तर नक्कीच तुमच्या आमच्या सगळ्यांची भेट तुमच्या हॉलमध्ये मी नक्कीच करेल. स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या पुढच्या दिल्लीपेमाट वाटचालीसाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या स्वप्नांना आम्हा सगळ्यांकडून हार्दिक सदैव शुभेच्छा आणि सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी अध्यक्ष जवाहर सरांचं स्वागत करण्यासाठी रामेश्वर शेळके सरांना विनंती करते. पहा मित्र, आपण फेसबुकला टाकायला असतो दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस, तर आमच्या जीवनाचा खरा राजा माणूस माननीय प्राध्यापक जवाहर सर जोरदार करावे. प्रत्येक माणसाकडून माणूस काही शिकत असतो आणि ती शिकण्याची संकल्पना म्हणजे प्राध्यापक जवाहर सर. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला खरा मोठा वटवृक्ष, स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये परभणी जिल्ह्यामधून जे काही भाष्य या नावाने परिचित असणारे सन्माननीय मान्यवर जवाहर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर आमचे लहान बंधू स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जनरल नॉलेज या विषयाचे किंग म्हणून प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध इतिहासकार किंवा महत्वाची गोष्ट राज्यघटनेमध्ये पारंगत असणारे प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे सर यांचं प्रथमतः जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. आणि या ठिकाणी विचार मंचावर आमचे मान्यवर माननीय चव्हाण सर पोलीस उपनिरीक्षक सर यांना मी असे विनंती करतो की आपण माननीय प्राध्यापक घुगे सरांचं स्वागत करायचे. चला टाळ्या आपण वाजत ठेवायच्या. पुन्हा आता एकदा शेवट ठेवून आले मुलींनी टाळ्या वाजवायच्या ना, आवाज तुमचा. मुलींनी टाळ्या वाजवायचं फक्त मुलींनीच. हा चला स्टार्ट. आपल्याला एकच चान्स आहे लग्नाच्या अगोदर जोरदार टाळ्या वाजवायच्या ना. आजच्या कार्यक्रमाचे
अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक पुयड सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. सत्कारमूर्ती संपलेले आपल्या क्लासमधल्या कुमारी मुंडे मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनी आता प्रशासकीय सेवेत येत आहे. तरी हा कार्यक्रम त्यांच्यासाठी आहे. तरी माझी इच्छा आहे की जे प्रमुख पाहुण्यांचं तुम्ही स्वागत व्हिक्टरी थीमनं केलं आहे अगदी तसंच त्यांचा सत्कार पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्याची माझी इच्छा आहे आणि मोठा हार त्यांना देऊन त्यांचा एक जंगी सत्कार करावा. सर्वांनी त्या स्वामी विवेकानंद अकॅडमीचे संचालक प्राध्यापक कामने सर यांनी सर्व मान्यवरांना आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांतर्फे धन्यवाद देतो. आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि त्या प्रत्यक्षात उतरवलं अशा वंदनीय मासाहेबांचा आज जयंती दिवस. तसेच स्वामी विवेकानंद यांचेसुद्धा आज जयंती दिवस. युवकांचे प्रेरणास्रोत अख्ख्या जगाला कसं जगावं आणि युवकांनी काय ध्येय ठेवावं याचं नॉलेज देणारे स्वामी विवेकानंद यांचासुद्धा जयंती दिवस आणि युवकांसाठी प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांच्या पूर्ण आयुष्याच्या कर्तृत्वातून आपल्या भारत देशाने हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून घोषित केला आहे. तर त्या जयंतीनिमित्त आम्हा सर्वांना इथं येऊन आपल्याशी मार्गदर्शन करण्याची संधी दिली आणि त्याची ओपनिंग बॅटिंग माझ्याकडून सुरुवात केली. बॅट माझ्या हातात आहे. आता स्कोर किती करायचा काय नाही ओपनर बॅट्समॅनवर डिपेंड आहे. तरी कार्यक्रम पूर्वीच आपला फार वाढलेला आहे. काही जास्त वेळ घेणार नाही आपला. पण रफिक सरांनी आपणाला एक सांगितलं की परभणी हे डी शहर आहे. कुठलंही शहर, कुठलंही पोटेन्शियल, कुठलाही पृथ्वीतलावरला व्यक्ती कमी नाही आहे. त्याच्याकडे एक ब्रेन आहे, 2 हात आहे, 2 पाय आहेत. तरी कृपया या बसलेल्या 4 भिंतीमध्ये कुठल्याही व्यक्तीनं असं समजू नये की मी कमजोर आहे किंवा माझ्यानं ह्या गोष्टी साध्य होत नाहीत, माझ्याकडे काहीतरी कमी आहे. मी परमनंट राहतो म्हणजे काय झालं? काहीच झालेलं नाही. तुम्हाला स्वप्न बघायचा अधिकार आहे आणि तुम्ही जे स्वप्न बघितलं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कुठला राजकीय नेता, कुठला माय बाप भाऊ बहीण कोणी येत नाही. तुम्हाला सध्या उतरवायचं आहे. कारण याच्यामागे खूप मोठं आहे. आपण ज्या जमिनीवर बसलो आहे ते स्वराज्याची भूमी आहे, स्वराज्यानं पाहून झालेली भूमी आहे. आणि मराठवाड्याच्या शहाजीराजे कुठले होते? शहाजीराजे वेरूळचे शहाजीराजे. राष्ट्रमाता कुठल्या होत्या? विदर्भाच्या राष्ट्रमाता. पश्चिम महाराष्ट्रातला कोणी होता त्याच्यापैकी? कोणीच नाही.
तर मराठवाड्याच्या असणाऱ्या शहाजीराजानं जेव्हा पुण्यावर जाऊन पाहिलं की पुणे हे ओसाड पडलेलं आहे, तिथं काहीच नाही आहे, जमीन बंजर झालेली आहे, तिथं एक पहार मारून त्याच्यावर काहीतरी लटकवलेलं आहे आणि त्या भूमीला शापित सांगून गेलेले आहेत. त्या ठिकाणी जेव्हा राष्ट्रमाता आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब जातात आणि त्या ठिकाणी पाहतात तर तिथला सगळा असणारा हा जनसमुदाय कुठंतरी कानाकोपऱ्यात, कोकणात, दऱ्याखोऱ्यात जाऊन राहिलेला आहे आणि या जमिनीवर यायला कोणीच तयार नाही आहे. त्यावेळी जाऊन जिजाऊ माता हाक देतात की या सर्वजण या इथं बसा, पुण्याला आपण नंदनवन करू, थांबा. पण कोणी ऐकायला तयार नाही की माँसाहेब इथे येऊन करायचं काय. ठीक आहे, काही लोक आली, त्यांनी सांगितलं की स्वराज्य रक्षक आपले छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पाठीशी आहेत, ते तुमचे राजे आहेत, हे तुमचं संरक्षण करतील. त्यांच्या या साधीला प्रतिसाद देऊन लोक आले, पुण्यात वसले. त्यांनी प्रतिप्रश्न विचारला जिजाऊ माँसाहेबांना की माँसाहेब, आम्ही आलोय इथं, थांबलोय इथं, राहिलोय, पण आता आम्ही खायचं काय, करायचं काय, काय काम करायचं. तर जिजाऊ साहेबांनी एका सरशी ती पहाजे उकळून फेकली आणि तिथं नांगर लावला. हे सर्वांना गोष्ट माहिती आहे. आणि त्या नांगरातून त्यांनी जमीन पिकवली. जमिनीत पीक धान्य निघू लागलं, जनता रयत खाऊ लागली, राहू लागली. पण अजून एक प्रश्न पडला की तिथं जनावरांचा हैदोष निर्माण झाला. ही आख्यायिका सांगण्यामागे आजच्या आपल्या सत्कार मूर्तीसाठी काय महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी मी सांगतो ही गोष्ट, की तिथं मग जनावरं, गावाकडे माहिती आहे आपल्याला, जनावरं आपलं पीक नुकसान करतात. तर तिथं प्रचंड प्रमाणात जनावरं पिकांचं नुकसान करू लागली. शेतकरी वैतागला. शेतकरी राजदरबारी आला आणि राजमातेला म्हणाला, माँसाहेब, आम्ही टिकवलं, पण आता जनावरं त्याला टिकू देत नाही, ते सगळं पूर्ण ओसाड करतात, उजाडतात आमची शेती. त्यावेळेस माँसाहेबांनी बोलवलं सेवकांना, जे कोणी असतील त्यांना, राजदरबारी सांगा की पूर्ण राज्यात दवंडी पिटून द्या की या जनावराचा जो बिमोड करेल त्याला मी एक सोन्याचं कंगन देईल, गिफ्ट म्हणून काय देईल, बक्षीस सोन्याचं कंगन देईल. जशी दवंडी पिटली तेव्हापासून समाजामधले पूर्ण युवक या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रंदिवस एक करू लागले. प्रत्येक जण आपल्यासाठी धडपड करू लागला की आपल्याला या जनावरांची शिकार करून कंगन मिळवत आलं पाहिजे. त्यांनी जनावरांची शेपटी कापून मारायचे, जनावरं धरायची, शेपटी कापून दरबारात हजर करायचं, कंगन घ्यायचं, निघून जायचे. याच्यातून काय झालं, जिजाऊ माँसाहेबांनी एका निशाण्यामध्ये 2 शिकार केला. एक तर जनावरांचा बंदोबस्त केला, रयत सांभाळली आणि दुसरी गोष्ट त्यांना स्वराज्याचं हे गड सांभाळण्यासाठी सैनिकांची मांदियाळी पाठीशी उभं करता आली. अख्ख्या स्वराज्यामध्ये रक्षक सैनिक निर्माण केले त्यांनी. मग त्याच्यामधून एक रात्री एक पहारेकरी पहारा देताना एक असाच युवक पाठीवर आपल्या एक भलं मोठं जनावर घेऊन राजदरबार याला मध्यप्रहरी, रात्रीच्या मध्यप्रहरी एक युवक आला आणि त्या रक्षकाला म्हणतो की हे काय जनावर आणि माँसाहेबांना बोलवा, मी जनावर घेऊन आलोय. रक्षक म्हणतो, अरे बाळा, रात्रपहर झाली आहे, तू सकाळी ये, माँसाहेब सकाळी भेटतील तुला. तो म्हणा, नाही, मला आत्ताच भेटायचे माँसाहेबांना, आता भेटायचीच इच्छा आहे माझी. तर ह्या सगळ्या गोंधळ चालू असताना माँसाहेब त्यांच्या राजमहालातून बाहेर येतात. पाहतात तर काय सेवक आणि त्यांचं काहीतरी बाचाबाची चालू आहे, बोलाबोली. त्यावेळेस माँसाहेब म्हणतात, काय कोण आहे तिकडं. मग ते सेवक सांगतो की माँसाहेब असा युवक आहे आणि त्यांनी जनावर घेऊन आलं, मी त्याला सांगतोय सकाळी येतो, पण तो ऐकत नाही आहे. माँसाहेब युवकाला विचारतात, का रे, तुला विश्वास नाही का आम्ही तुला सकाळी बक्षीस देऊ याचं. तो युवक म्हणतो, माँसाहेब, मी इथं बक्षिसासाठी घेऊन आलेलो नाही आहे, हे पाठीवरचं जनावर मी बक्षिसासाठी घेऊन आलेलो नाही, तुमच्या सोन्याच्या कंगनसाठी नाही घेऊन आलेलो आहे. मी हे जनावर तुमची थाप किती लवकर मला पाठीवर मिळेल याच्यासाठी मी रातोरात आलेलो आहे आणि मला तुमच्या बक्षीस कंगनाची नाही तर याची थापीची गरज आहे. तर ही जी यशस्वी झाल्यावर पाठीवर थाप असती, ही स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी तुमच्यासाठी जागृत ठेवलेली आहे. आणि ह्या थापीमुळं ही एक विद्यार्थिनी इथं घडलेली आहे, तर उद्या शेकडो विद्यार्थी घडतील आणि तिच्या आयुष्यामध्ये ही थाप आयुष्यभर लक्षात राहील. प्रत्येक विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी झाल्यावर त्याचा यथोचित सत्कार होणे फार मोठं मोटिवेशन असतं. तर त्यासाठी स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं व आम्ही सर्व मान्यवरांच्या वतीनं धन्यवाद देतो व आपण आपली परंपरा ही असेच कायम सुरू ठेवावी आणि असेच विद्यार्थी घडवावे व आपली कीर्ती ही अख्ख्या महाराष्ट्रभर अशीच पसरत जावी आणि जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होईल व विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवण्यासाठी आपली मोलाची मदत लाभेल. त्याच्यातून
आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक स्वप्न बघायची संधी मिळालेली आहे आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कागणे सरांच्या रूपानं व आपल्या सर्व प्राध्यापक वृंदाच्या रूपानं आपल्याला इथे एक व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांना एकदा टाळ्या वाजवून जोरदार धन्यवाद द्यावे. मी माझं वक्तृत्व काही जास्त लांबवत नाही. मी कसा घडलो ह्या गोष्टी किंवा आम्ही काय स्ट्रगल केलं हा भरपूर मोठा एक प्रपंच आहे. आणि आजच्या दिवशी घटना सांगेल की आज 12 जानेवारी आज मला प्रशासकीय सेवेमध्ये 13 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेली आहेत. ह्या मुलीचा जसा सत्कार झाला तसाच माझ्या छोट्या गावी भर चौकात माझ्या गावातल्या मान्यवरांनी आजच्याच दिवशी मी 12 जानेवारी राष्ट्रीय योग दिवस सिलेक्शन आमचं मी कुसमेचा बॅचमेंट आहे. सिलेक्शन आमचं होऊन एक 4-5 दिवस झाले होते पण मी हा दिवस निवडला होता की मला राष्ट्रीय दिवशी विवेकानंद आणि राजमाताचा आशीर्वाद घेऊनच जॉईन व्हायचं आहे. तरी मी 12 जानेवारीलाच ठरवलं की मी राष्ट्रीय दिवशी जॉईन होईल. आणि ही कुठली अतिशयोक्ती नाही आहे. आणि खरंच माझा असंच एका चौकामध्ये बसून छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे माझ्या गावामध्ये, तिथं बसून माझा खाली बसूनच सत्कार केला गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी. 10-12 लोक होती, जाणकार जास्त नव्हती. आणि त्या दिवसापासून मी माझा प्रवास सुरू केला आणि मी कधीच विचार केला नाही की मी 10वीपर्यंत कधी शाळेत गेलेलो नाही. माझं मॅथमॅटिक्स आजही मला 13-14चा पाढा येत नाही, फॅक्ट आहे. तरी पण मी सेकंड क्लास अधिकारी होऊ शकतो. तर तुम्ही बसलेल्यांनी ठरवायचं की तुमच्यात काय पोटेन्शियल आहे, खरं सांगतो माझ्या वडिलाची डेथ 1995ला झाली, तेव्हापासून मी कधी शाळेत गेलेलो नाही आहे. खूप मोठा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो, पण तुम्ही त्याला कसं घेता. नाण्याच्या 2 बाजू असतात, 1 पॉझिटिव्ह, सेकंड थिंग निगेटिव्ह. बी पॉझिटिव्ह प्रत्येकाचंच म्हणतात. माझं ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे. मी कधीच निगेटिव्ह विचार करत नाही. आयुष्यातल्या कुठल्या स्टेजवर निगेटिव्ह व्हायचं नाही. तुमच्याकडं भरपूर पडलेलं आहे आयुष्य, तर तुम्ही कसं जगायचं. मला 2 वर्ष झाले अभ्यास करून, 3ऱ्या वर्षी काय म्हणतील लोकांचा विचार केला तर तुमच्यानं काहीच होणार नाही. एक रॉकेट सायन्स सांगतो मी तुम्हाला. रॉकेट माहिती आहे प्रत्येकाला. तो आपल्या ऑर्बिटर क्रॉस करून कुठं जातो, पृथ्वीच्या बाहेर जातो. कसा जातो, इथून सोडताना त्याचं वेट काय असते ऐकलं असेल तुम्ही, भरपूर टनमध्ये वेट असते त्याचं. पण जेव्हा ती कक्षा सोडत जातो, एक कक्षा सोडली, एक खालचा पार्ट तो लिव्ह करतो, त्याच्या वर गेला दुसरा पार्ट लिव्ह करतो. लास्ट स्टेजवर त्याला जेव्हा पोहोचायचं असते ना, त्याचं वजन एकदम हलकं झालेलं असते. खूप छोटा भाग जेवढा पाहिजे ना आपल्या सायंटिस्टला तेवढाच भाग तो त्या ठिकाणी उतरवतात. हे का शक्य झालं. जेवढा पृथ्वीवर सोडला तेवढंच का गेला नाही तिथं, कारण ते शक्यच नसतं. तुम्ही जेवढं लोकांचा विचार करून जगणार आहेत ना, हे काय म्हणाल ते काय म्हणाल, ह्या सगळ्या गोष्टी हे ओझं आहे तुमच्या डोक्याला. हे ओझं घेऊन जेवढं जगणार आहेत तेवढं तुम्ही अनसक्सेस राहणार आहे. जेवढं विचार सोडणार आहे तुम्ही तुमच्या निश्चित ध्येयावर पोहोचणार आहे. आणि ध्येय गाठण्यासाठी नुसतंच पळत सुटणं याला काहीच अर्थ नाही. त्याच्यासाठी कागणे सर, रफिक सर व तुमचे सगळे प्राध्यापक वृंद जे की चाणाक्ष आणि तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे सांगणारे लोक पाहिजे. मार्केटमध्ये स्पर्धा परीक्षेचा भरपूर पसारा पडलेला आहे. कचरा म्हणणार नाही, कारण कुठलंही साहित्य कचरा नसते. भरपूर पसारा पडलेला आहे. त्या पसाऱ्यामधून तुम्हाला काय मोजकं घ्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण तुम्ही जर प्रत्येक पुस्तक चाळत बसलात आणि प्रत्येक मार्ग निवडत बसलात तर तुम्ही तिथंच गुरफटून राहाल. मार्ग निवडा, योग्य गाडी पकडा आणि निघून जा. पोहोचणार नक्की. तुम्हाला जायचंय मुंबईला, ट्रेन पकडताय नांदेड हैदराबादची, पोहोचणार कुठं तुम्ही, नांदेड हैदराबादला ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे मुंबईचीच ट्रेन पकडा, मुंबईचंच तिकीट काढा आणि मुंबईच्याच टीटीला भेटा, म्हणजे तुम्ही बरोबर पोहोचणार. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला रस्त्यात कोणी बॅरिकेड लावणार नाही. त्याच्यामुळे मग सांगण्याचं तात्पर्य माझा हाच आहे की स्मार्ट वर्क करा. विनाकारण प्रत्येक धरपुस्तक चाळलं, धरपुस्तक वाचलं, धरपुस्तक पाठ केलं याला अर्थ नाही. तुमच्या ध्येयामागं तुम्ही एवढे वेळे व्हा. एक किस्सा सांगतो. अमिताभ बच्चन सर्वांनाच माहीत असते. भरपूर किस्से आहेत पण मी 1-2 सांगतो. अमिताभ बच्चन एके दिवशी मुंबईमधल्या त्यांच्या शूटिंगला पोहोचले. शूटिंगला पोहोचल्यावर को ॲक्टर म्हणतात की अरे अमिताभ सर आप तो इतना पसीने से तरबतर हो गए. ते तिथे गेल्या गेल्या काय म्हणतात की रुमाल द्या, रिलॅक्स व्हायचे, पाणी द्या, मला घाम आलाय. नाही, ते म्हणतात चला शूटिंग सुरू करायची आपल्याला, मला खूप लेट झाले.
मग ते विचारतात, अरे तुम्ही एवढे पसीना आलाय, म्हणजे घाम आलाय वगैरे, तुम्ही बसा पाणी घ्या वगैरे. अरे कुठे घाम वगैरे काय, मला तर काहीच नाही, सुरुवात करा. म्हणजे त्यांना माहिती नाही, त्यांचं ध्येय एकच आहे, मला जाऊन शूटिंग करायची आहे. त्याचा घाम ह्या त्या गोष्टी त्यांच्यासाठी मॅटर करत नाहीत. त्या व्यक्तीसाठी फक्त शूटिंग महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दिवाळी, दसरा, आंबे, जांब, करवंद ह्या गोष्टी मॅटर करत नाही जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही. चला भावाच्या लग्नाला 10 दिवस, गेला मामाच्या इथं 4 दिवस. विद्यार्थी मित्र, तुमचा जे हे असते फेज ती कुठंतरी तुटल्या जाते. कारण तुम्ही पहिल्या दिवशी जर लायब्ररीत जाऊन बसलात तर त्या दिवशी तुमचं मन लागत नाही. बारबारदा तुम्ही चहाला जाणार, बारबारदा फोनकडे लक्ष जाणार, तीनदा कारण सिटिंग जी असते ना तुमची, ती सेट झालेली नसती. तुमचे 4-8 दिवस असेच जाणार, तुम्हाला झोप लागणार. पण जेव्हा एकदा तुम्ही रुटीनमध्ये येता ना, त्यावेळेस तुमचा अभ्यास एक खूप चांगला होईल. एक मोठं पुस्तकही तुम्हाला काहीच वाटणार नाही. त्याच्यामुळं तुमची ही जी लय असती, कृपया करून लय तोडू नका. विनाकारण कुठलं तरी काहीतरी फंक्शन आलं, आजकाल बड्डेचं फॅशन निघालं, रस्त्यावर बड्डे करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागणार आहेत. कारण ध्येय सरांनी जसं सांगितलं की इथं येण्यासाठी जे यशाचा तुम्हाला तुरा आहे ते सहजासहजी नाही भेटत आहे. हां, जयांगी मोठेपणा त्या यातना कठीण. इथं आल्यावर बी यातना भरपूर आहेत, पण हा जो प्रवास असतो का तुमचा इथे येण्याचा, हा खूपच रोमांचकारी असतो. कारण या प्रवासामध्ये तुम्ही काय काय करता आणि तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे ते तेव्हाच कळतं. इथं आल्यावर तुमच्या बऱ्याच कलागुणांना काही वाव भेटणार नाही, तुमच्या कलागुणांप्रमाणे तुम्हाला क्षेत्र पण भेटणार नाही. पण हे जो प्रवास आहे तो खूप रोमांचकारी आहे. माझी भरती 2009 12 जानेवारी 2009ला जॉईन झालेलं आहे. आम्ही आज आम्हाला 13 वर्ष पूर्ण झाली आहेत सेवेमध्ये. तर याच्यानंतर मी ध्येय माझं जिवंत ठेवलं. मी तुम्हाला अजून एक तुमच्या महत्त्वाचं सांगतो की आपला माइंड कसा काम करतो. नांदेडला गुट्टे सरांचे क्लासेस आहेत, प्राध्यापक सुभाष गुट्टे, राज्यसेवेच्या क्लासला होतो मी त्यांच्याकडं. गुट्टे सरांनी एक शिकवलं आम्हाला की स्वप्न कशी बघायची आणि त्याला प्रत्यक्षात कशी उतरवायची. त्यांनी एक राज्यसेवेची एक्झाम प्री होती, त्यांनी सांगितलं की मी आणखी गिफ्ट देईल ज्यानं प्री क्रॅक केला त्याला. प्राध्यापक गुट्टे सर STI होते, लिव्ह केले, कागणे सरांसारखंच क्लासेस चालवतात, श्रीनगरला क्लासेस आहेत, चांगले आहेत, राज्यसेवा पण घेतात. त्यांनी सांगितले की राज्यसेवेची क्लास 2000 मला वाटतं 13ची होती, जी कोणी एक्झाम क्रॅक करत त्याला मी सोन्याची 5 ग्रॅमची अंगठी गिफ्ट देईल. मला अंगठी पाहिजे होती, मी रात्रंदिवस अभ्यास केला, पण 2 बीटनं माझा प्रीचा रिझल्ट गेला. त्या दिवशी ठरवलं पोलीस खात्यात राहून राज्यसेवा होणार नाही. त्या दिवशीच मी एकदा निगेटिव्ह विचार केला होता. का नाही, कारण हा स्वतःचा तुम्हाला काही गोष्टी मान्य कराव्या लागतील. आकाशाला गवसणी घाला तुम्ही, पण तुमच्यात ते पोटेन्शियल असलं पाहिजे. माझ्याकडे एरोप्लेनच नाही तर मी आकाशात कसं काय जाणार. त्याच्यामुळं आपण आकाशात जायचा विचार करायचा नाही. मग एरोप्लेन तयार करायचं, नंतर आकाशात जायचं. ठीक आहे, मग मी म्हटलं आपण राज्यसेवाला गवसणी घालू शकणार नाही, कारण डिपार्टमेंटमधून मला एवढा वेळ भेटणार नाही. मला लय हार्डली भेटतील 4 ते 5 तास. त्याच्यामध्ये मी क्रॅक करेल डिपार्टमेंटली PSI. आणि मी तिथंच ठरवलं की मी येणारे डिपार्टमेंटली PSI एक्झामच क्रॅक करेल. आणि त्या दिवशी मी ठरवलं की मी इथून हेडक्वार्टरमधून कुठंच पोस्टिंग जाणार नाही, पोलीस स्टेशन नाही पाहिजे मला फक्त साईड ब्रांच साईडला कुठेतरी ड्युटी घेऊन अभ्यास करायचा आहे. तर त्या दिवशीच्या क्लासमधला तुम्हाला किस्सा सांगतो, तुमचे कामी येईल. सरांनी सांगितलं की तुम्ही एक व्यक्ती आहात, तुम्हाला स्वप्न बघायचा अधिकार आहे, तुम्ही एक समोर ध्येय ठेवा. काय ध्येय ठेवा? मुंडे यांनी ठरवलं की मी पोलीस होणार, त्या पोलीस झाल्या. पण कुठल्याही व्यक्तीनं ध्येय ठरवायचं की आपलं नाव लिहायची गरज नाही, तुम्ही मनातल्या मनात ठेवू शकता. सो अँड सो खाली लिहा IAS, IPS, IRS, IFS, STI, तहसीलदार, जे काही व्हॉट एव्हर वॉन्ट यू, तुम्हाला जे काही बनायचे, बिझनेसमॅन, प्राध्यापक, वकील, जज, जे काही बनायचं आहे ते लिहा. आता हे टाईमपास नाही बरं का, नुसतं लिहून सोडून नका देऊ, त्याच्यामागं थिअरी आहे खूप मोठी. हां, ते लिहा. ते लिहिल्यावर तुम्ही काय लिहिलं प्रत्येकाने एकजण सांगा मला उदाहरण. आता विचार केला असेल, लिहिलं असेल काहीतरी. मित्र कोणी एक हातावर कोण लवकर सांगा, टाईम नका व्हायला. हां, नाव वाघमारेंनी त्याच्या नावाखाली DYSP लिहिलेलं आहे. आता वाघमारेचा हा क्लास संपणार, आपला कार्यक्रम संपला का वाघमारे बाहेर फिरणार ना, त्याच्या घरी जाणार, त्याच्या मित्राकडे जाणार, क्लास करणार. मग वाघमारे काय करणार, आता इथून जेव्हा बाहेर जाईल त्याचं बिहेवियर ॲज अ DYSPच असलं पाहिजे. इथून जेव्हा तो क्लास लिव्ह करून बाहेर चालताना त्याच्या चालमध्ये DYSPची चाल असली पाहिजे. त्याला मनोमन वाटलं पाहिजे की मी DYSP आहे, मी असं चाललं पाहिजे.
तो ॲटोमध्ये प्रवास करतोय, करा तुम्ही ॲटो बस ट्रॅव्हल कुठेही जा, ॲटोमध्ये बसताना त्याचा बिहेवियर ॲज अ DYSPच पाहिजे. तो पुढं ॲटोवाल्याच्या सीटवर बाजूला बसणार का DYSP एखादा? बघितलं तुम्ही कधी? त्यांना ॲटोच्या बाजूला कधीच बसला नाही पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे मी DYSP आहे. हे फॅक्ट आहेत मित्रो. तो फॅक्ट मी जगलेले आहेत, ते कधीतरी तुम्हाला नंतर सांगेल वेळ भेटला तर. आता खूप वेळ कमी आहे. तर त्यांना ॲटोमध्ये ॲज अ DYSPच बसला पाहिजे, ॲटोवाल्याच्या बाजूच्या सीटवर नाही तर मागच्या सीटवरच बसला पाहिजे. बरोबर आहे? तो मित्रामध्ये गप्पा करतोय, मित्र काही पण धिंगाणा करताय, पण त्याला वाटलं पाहिजे की DYSP असतो तर मी असं धिंगाणा केला असता का? नाही. त्यानं DYSP समजूनच तिथं त्याचं बिहेवियर ठेवलं पाहिजे. आणि नुसतंच हे बिहेवियर ठेवून नाही, रात्री झोपताना त्यानं विचार केला पाहिजे मी तर DYSP बनणार आहे, मला DYSP बनायला काय पाहिजे मग? राज्यसेवा, राज्यसेवेची प्रीचा सिलेबसमध्ये पूर्ण पार्ट्स, कोणता पार्ट्स आहे, त्याच्यातला कोणता क्वेश्चन येईल, त्याच्यात मला किती मार्क पाडायचे, मग त्याच्यानंतर मेन्स कशी असणार माझी, मेन्समध्ये काय सिलेबस असणार माझा, मेन्समध्ये मी ऐच्छिक विषय कोणता निवडणार आहे, त्याच्यामध्ये मला स्कोर किती करायचे. आज महाराष्ट्रातलं राज्यसेवेचा रिझल्ट जर 102वर बंद झाला आहे तर आपण विचार करता की मला 101 पडला, यार मी 1 पॉईंटनं कटलो. पण नाही, तुम्ही 101 पॉईंटनं नसता कटत, कारण तिथं 101 2वर बंद झाला आहे, तुला 101 पडलेत, पण टॉप कोण केलं आहे? 125 वाल्याने केलं आहे, तर तू 26 मार्कांनी मागे आहेस, नॉट 1. म्हणून आपण 1चा विचार करतो आणि परत 100च्या मध्ये येतो. तर तुम्ही 126चा विचार करा. होतंय काय? आपण खालची फांदी पकडायला पाहतो आणि खाली जमिनीवर पाडतो. तुम्ही जर PSIचा विचार केला तर कुठे तरी कर्नाटक पाहतो. त्याच्यामुळं डायरेक्ट टॉपचा विचार करा, म्हणजे टॉपवर राहणार नाही. मी सांगत होतो वाघमारे DYSP लिहिलंय, मग त्याला प्री, मेन आणि नंतर ओरल झाल्यावर माझं काय होईल? ओरलला मला काय कमिटी असेल, काय क्वेश्चन विचारले जातील, सगळ्या क्वेश्चनचं मायनस प्लस करून त्याचे मार्क कॅल्क्युलेशन त्याला करायचं आहे. मेरिट लागणार आहे, मेरिटची यादी त्याला दिसली पाहिजे रोज. DYSP वाघमारे तिथं दिसलं पाहिजे सिलेक्शन, त्याच्या वडिलाचं नाव सहित त्याचं सिलेक्शन दिसलं पाहिजे, त्याला रँक दिसली पाहिजे त्या लिस्टमध्ये. नुसती रँक दिसून नाही चालत. त्याला उद्या काय करणार आहे रँक आल्यावर? त्याचं कॅरेक्टर होणार आहे, ते कॅरेक्टर त्याला कळलं पाहिजे. माझं कॅरेक्टर कुठं जाईल, कोणत्या पोलीस स्टेशनला असेल, ते पोलीस स्टेशन त्याला दिसते. पोलीस स्टेशन झाल्यावर काय असते पोरं? जॉईनिंग असते. जॉईन कुठं असते? DYSP वाघमारे. DYSPची जॉईनिंग कुठं असते? पहिली MPA नाशिक, महाराष्ट्रात एक अधिकारी घडवण्याची संस्था आहे, जे महाराष्ट्रातच घडतात MPSCतून. ते MPA नाशिक, PSI DYSP ट्रेनिंग तिथं असते. तुला कळलं पाहिजे माझी ट्रेनिंग MPAला आहे, MPAचं चित्र तुझ्या डोळ्यासमोर पाहिजे. MPAचा कॅडेट कसा असतो, DYSPचा हात तुला माहिती पाहिजे मित्रा. MPAचा कॅडेट कसा असतो, कोणती पॅन्ट आणि कोणतं टी-शर्ट असतं त्याला, हे तुला माहिती पाहिजे DYSPचं. नुसतं DYSP लिहून चालत नाही. त्याच्यानंतर DYSPचं ट्रेनिंग किती वर्षाचं असतं? 1 वर्षाचं असतं. तो वर्ष तुला कळला पाहिजे कसा होता. त्याच्यानंतर तुझं प्रोबेशन कसं असतं DYSPचं ते सुद्धा तुला माहिती पाहिजे. आणि तुझ्या अंगावर जी वर्दी असते का, ती वर्दी, त्या वर्दीमध्ये वाघमारे दिसला पाहिजे. मी पाहायचो, मला साईनाथ व्यंकटराव पुयड पोलीस उपनिरीक्षक, माझी नेमप्लेट पाहायचो नेहमी, आणि माझा लाल बेल्ट, माझा लाल बूट, माझी पिकॅप, ह्या सर्व मी त्याच्यामध्ये फील केलेल्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा तू DYSP म्हणून बाहेर येशील तर तू परेड घेशील, तू काय ड्युटी करशील आणि तुझं समाजात काय स्थान आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दिसतील ना तेव्हा DYSP होशील तू. तोपर्यंत नाही. तर याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील? लक्षात आलं? नुसतं DYSP लिहून चालतं का? नाही. त्याच्यासाठी जगणं आणि त्या गोष्टी अचीव करण्यासाठी ह्या सगळ्या मेहनत करणं. आणि रात्री झोपताना हे मी आत्ता सांगितलेले सगळा सारांश एका झटक्यात तुमच्या नजरेपासून गेला पाहिजे, दररोज गेला पाहिजे. अभ्यास, आपण पुस्तक बोर होऊन जेव्हा झोपतो का त्यावेळेस सुद्धा तुम्हाला वाटलं पाहिजे की माझी ही एवढी प्रोसेस आहे, मी जर झोपलो तर ही प्रोसेस मला यावेळेत होईल का कम्प्लीट? नाही तर तुम्हाला झोप लागली नाही पाहिजे. स्वप्न असे बघा की ते तुमची झोप उडवतील. कोण सांगितलेलं आहे? हां. तर ते स्वप्न बघायला शिका. नुसतेच क्लासमध्ये येऊन बसले आणि घरी गेले आणि वडिलांना सांगितलं माझा महिन्याचा हे फीस भरायची, फीस भरली, तर याला अर्थ नाही. उगा आपलं कुठलं तरी उन्हाळक्या करून टाईमपास करणं. मला नाही वाटत याच्यातले विद्यार्थी असतील, कारण त्याच्यातले असते तर तुम्ही आज बाहेर कुठेतरी एन्जॉय करत राहिले असते. तुम्ही सगळे सुज्ञ विद्यार्थी आहात. तर आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्या. संधी एकदाच भेटत असते, बारबारदा संधी भेटत नाही. आणि मी एकदा सांगितलं आहे तुम्हाला की तुम्ही जे काही पाहिजे ते अचीव करण्यासाठी या थेअरीचा वापर करा. सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आता वेळेचा थोडं बंधन असल्यामुळे माझं मार्गदर्शन फार लांब होत नाही. आणि मला इथे मार्गदर्शन करण्याची आणि आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संचालक व स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी यांचा मनापासून धन्यवाद देतो व इथंच थांबतो. जय हिंद.
धन्यवाद विवेक सर. आपलं प्रेरणादायी मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरित करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मदत करेल. यानंतर क्लासचा एक गुणवंत विद्यार्थी धम्मपाल गायकवाड यांचं स्वागत करण्यासाठी सर्व मंचावरील यजमानांना विनंती करतो. त्याची औरंगाबाद SRPF या ठिकाणी निवड झालेली आहे. भूमीकडून पंख घ्यावे भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्यावे अंधाराच्या नाशासाठी, पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलांकडून श्वास घ्यावा दुःखात सुद्धा असण्यासाठी, त्याचप्रमाणे थोरांकडून मार्गदर्शन घ्यावे यशस्वी होण्यासाठी. यानंतर श्री चव्हाण सर आपल्याला सर्व मार्गदर्शन. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा तसेच स्वामी विवेकानंद व सर्व थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले या सर्वांना मी अभिवादन करून तुमच्याशी जास्त वेळ घेणार नाही. ऑलरेडी कार्यक्रम फार वाट चाललेला आहे, लेट चाललेला आहे आणि सर्व मान्यवर हे भरपूर बाहेरून आलेले आहेत, त्यांना पण दूरवर जायचं आहे. तरी आमचे जे काही अनुभव आहेत, आम्ही जसे घडलो, आमचा जो स्ट्रगल आहे तो आहे भरपूर मोठा आहे आणि तो तुमच्या पुढे मांडायचा म्हणलं तर त्याला बराच कालावधी लागेल, त्याला एक भरपूर वेळ द्यावा लागेल. तरी थोडक्यात आम्हाला जे काही अनुभव बरेच तुमच्याकडं मार्गदर्शक असे बुलंद तोफ आहेत. तुमचे जे गुरुजी आहेत स्वामी विवेकानंद अकॅडमीचे, त्यांच्याकडून देखील तुम्ही भरपूर काही गोष्टी घेऊ शकता. रफिक सर आहेत, वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन, माझ्यानंतर येणारे देखील मान्यवर खूप छान मार्गदर्शन करतात. सरांचा माझी मुलाखत झालेली आहे अकॅडमीला, त्यांनी पण तिथं पण भरपूर छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तरी त्यामुळं मी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण आज युवा दिन आहे, युवकांचा दिन आहे, आपण सर्व युवक आहोत. भारतामध्ये सर्वात जास्त युवक आहे, भारत हा युवकांचा देश आहे, त्यामुळे जागतिक महासत्ता बनण्यास त्याला वेळ लागत नाही. आणि तुमच्या चेहऱ्यावर पाहिलं तर मला भरपूर प्रमाणात एक तेज दिसत आहे, वेगळ्या प्रकारचं एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दिसत आहे आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी आलेलो आहे. फक्त तुम्हाला एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता, तो प्लॅटफॉर्म स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे. आणि तसं आम्ही काही वक्ते नाही आहोत, परंतु आम्ही आमचे शहर, कारण की जे वक्ते आहेत ते भरपूर आहेत. आम्ही कायदा चालवायला परफेक्ट आहोत, आम्ही हजारोच्या क्राऊडला देखील घाबरत नाही. पण ह्या प्लॅटफॉर्मवर म्हटलं तर मला रायफल AK-47 चालवता येईल, पिस्टल चालवता येईल, पण बाईकवरती बोलणं म्हणजे थोडंसं अवघड जाते. तरी पण मी ॲडजस्ट करून घेईन, तुम्ही मला ॲडजस्ट करून घ्या, मी काही जास्त वेळ घेणार नाही. तर कसं असतंय माहिती आहे का, माझा जो संघर्ष आहे फार मोठा आहे आणि तो मांडण्यासाठी मी म्हटलं वेळ लागेल. आम्ही 1900, माझं नावच आहे मारुती बाबूराव चव्हाण. मी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि शहरामध्ये आलेलो आहे. शहरामध्ये ॲडजस्ट करताना फार कष्ट घ्यावं लागले आणि माझ्या आईने ठरवलं होतं की गाव सोडलं 1993ला आणि नांदेडला स्थायिक झालो. त्यावेळी काही प्रशासकीय कारणास्तव आमच्या मान्यवरांना जावं लागत आहे, ड्युटीचे कॉल असतील त्यांना, कदाचित वरिष्ठांचे आदेश देखील आहेत, त्यामुळं ते कार्यक्रमाचा निरोप घेत आहेत. तर आणि मी देखील थोडं वेळ घेईल. तर 1993ला आम्ही माझं गाव, मूळ गाव हदगाव तालुका उंचाडा आहे, ग्रामीण भागातला आहे आणि आम्ही गाव सोडलं 93ला. त्यावेळेस आम्ही नांदेडमध्ये स्थायिक झालो, ते पण किरायच्या रूममध्ये 10 बाय 10च्या
माझ्या आईने खूप मोठा संघर्ष केला आहे मला शिकवण्यासाठी, वडिलांनी देखील केलेला आहे. ते मी आठवत नाही कारण डोळे पाणा होता. तर तो संघर्ष करताना भरपूर मोठा संघर्ष असतो प्रत्येक व्यक्तीत. मी स्वतः व्याख्या तयार केली आहे. सक्सेस, यश काय आहे तर सक्सेस इज नथिंग बट अ स्वीट फ्रूट ऑफ हार्डवर्क. यश काय आहे तर हे तुमच्या कष्टाचे एक गोड फळ आहे. तुम्ही जे कष्ट करता, जो संघर्ष करता, त्या संघर्षाचं एक गोड फळ आहे. आणि ज्यावेळेस मग माझ्या आईने ठरवलं की माझे वडील वगैरे म्हणायचे की आपण शहरामध्ये ॲडजस्ट होत नाही, आपल्याला त्रास होत आहे, म्हणजे भरपूर गरजा आणि खर्च आहे, त्यामुळे आपण गावाकडे जाऊया. कोरडवाहू 1-2 एकर शेती आहे आणि ते काही करूया. परंतु आई म्हणायची नाही, परत जायचं नाही. लोक हसतील, टिंगलटवाळी करतील, तरी मी माझ्या मुलाला साहेब केल्याशिवाय परत जाणार नाही. आणि त्या प्रेरणेमुळे आम्ही साहेब झालेलो आहे. तिचा खरा संघर्ष आहे. जसं माझ्या जिजाऊंनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, त्याचप्रमाणे माझ्या आईने देखील मला घडवलेलं आहे एक फौजदार म्हणून. मी देखील 2007 मध्ये ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून डिपार्टमेंट जॉईन केलेलं आहे. आफ्टर दॅट आय प्रिपेअर्ड फॉर द MPSC एक्झामिनेशन. आणि त्यानंतर मी देखील स्ट्रगल करून मी देखील एक अधिकारी व्हायचं ठरवलं. का तर कॉन्स्टेबल असताना मी वेगवेगळ्या विभागांना, वेगवेगळ्या वरिष्ठ कार्यालयात काम करताना त्या वरिष्ठांकडं, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाहायचो. त्यांचा ॲटिट्यूड, वागण्याचा, त्यांची बोलीभाषा, त्यांचं ते सर्व काही मायन्यूटली ऑब्झर्व करायचो. आणि त्या ऑब्झर्व केल्यावर मी ठरवलं की ते देखील म्हणायचे की चव्हाण तुझ्यात काहीतरी आहे आणि तू देखील अधिकारी होऊ शकतो. तर मला देखील वाटायचं. आणि मग आपल्यात जी क्वालिटी आहेत जर दुसरे ओळखत असतील तर आपण देखील त्या ओळखायला पाहिजे. त्यामुळं मग मी देखील स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्याप्रमाणे मग मी देखील कंटिन्युअसली अकॅडमी वगैरे जॉईन करून अभ्यास करण्यास सुरुवात केली व माझा रिझल्ट आणून दाखवला. मला माझे कार्यालयातले कर्मचारी देखील म्हटले की सर तो रिझल्ट आणू शकतो, त्याला सुट्ट्या द्या. माझे वरिष्ठ सुट्ट्या वगैरे देत नव्हते, परंतु त्यांनी शिफारस केली आणि मला दिल्या आणि मी रिझल्ट देखील आणून दाखवला. तर मी म्हणजे भरपूर तुम्हाला कॉन्स्टंट अभ्यास, स्टडी आणि बाह्य जग हे डिजिटल वर्ल्ड आहे, तुम्हाला ते खुणावत असते. त्यामध्ये तुमचा वेळ जातच असतो. सध्या व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, तर या ठिकाणी वेळ भरपूर जातो. तरी वेळेचा उपयोग करा मित्रांनो. मी जास्त वेळ घेत नाही. आणि शिक्षणाची व्याख्याच आहे प्रत्येक क्षणाला शिकणे. प्रत्येक गोष्टी, बाहेर ज्या काही गोष्टी आहेत त्या मायन्यूटली ऑब्झर्व करा, स्टडीवर कॉन्सन्ट्रेट करा. अभ्यास करताना योग्य पुस्तकांचाच वापर करा. तुम्हाला जसं पिकांना योग्य ज्या प्रमाणात आवश्यक खत, बियाणे असतात त्या प्रमाणात जी आवश्यक गोष्टी असतात त्याच आपण देत असतो, अनावश्यक गोष्टी देत नाही. त्याप्रमाणे देखील आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आवश्यक तेवढंच घ्या. तुम्हाला मार्गदर्शन हा जसा एखादा पैलवान असतो, तुम्ही सगळेच पैलवान आहात, आम्ही पण पैलवान आहोत, पण एखादा पैलवान आखाड्यामध्ये जसं हे पाहिजे असते, एखादा कुस्ती खेळून जिल्हा वगैरे खेळून आल्यावर जसं त्याचं मार्गदर्शन, ज्याच्या टिप्स असतात, तसंच MPSCचं ग्राउंड देखील एक पैलवानासाठी वेगवेगळ्या मार्गदर्शनाची त्यांना आवश्यकता असते. तुम्हाला योग्य दिशा देण्यासाठी भरपूर मुलांना ओव्हर कॉन्फिडन्स असते, हे काय बसलेले, यांचं काय मार्गदर्शन घ्यायचं, मी भरपूर हुशार आहे, माझी ब्रेन पॉवर भरपूर आहे, मी माझ्या पद्धतीनं अभ्यास करेल, असा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बरेच लोक खाली गळतात. आणि आपल्याला वाटतं अरे तो खूप हुशार होता, त्याचा रिझल्ट आला नाही, कसं काय आला नाही, तो ओव्हर कॉन्फिडन्समुळे आलेला नसतो त्याचा रिझल्ट. मुळात सांगायचं तर प्रत्येकाकडून एक त्यांना आलेले अनुभव शेअर करतात, त्याला आलेले अनुभव ते तुमच्याशी शेअर करत असतात. त्यामुळं आवश्यक आहे जीवनात, जसं एखादी भरकटलेली बोट समुद्रात त्याला दीपस्तंभ आवश्यक असतो, तसं हे करिअर अकॅडमी आणि हे जे लोक आहेत हे दीपस्तंभाचं काम करत असतात.
तर त्याचा तुम्ही पुरेपूर वापर घ्या. तुमचा सेनापती भरपूर खंबीर आहे, मला हे जाणीव आहे, तो तुम्हाला भरकटू देणार नाही. तरी सरांनी आम्हाला या ठिकाणी बोलावं, कारण माझ्यानंतर बरेच वक्ते आहेत, ते छान मार्गदर्शन करतील माझ्यापेक्षा. आणि सरांनी आम्हाला बोलवून या ठिकाणी अध्यक्षपद दिले व आपल्या करिअर अकॅडमीमध्ये आमचा सत्कार केला आमचा. त्यामुळे मी धन्यवाद, त्यांचे सरांचे धन्यवाद व आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचे तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल शांतपणे तुमचे देखील मी आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल मी आपली आभारी आहे. फूल म्हटलं की पाकळ्या आल्याच, पाकळ्या म्हटलं की सुगंध आलाच, आणि कार्यक्रम म्हटलं की विद्यार्थ्यांचं मनोगत आलंच. सचिन दैठणकर या गुणवंत विद्यार्थ्याचं स्वागत करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते. सचिन दैठणकर या विद्यार्थ्याची औरंगाबाद पोलीस डिपार्टमेंटमध्ये निवड झालेली आहे. वेळेचं बंधन असल्यामुळे आपण हा कार्यक्रम जास्त वेळ लांबवू शकणार नाही. त्यामुळं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी रामेश्वर शेळके सरांना इथे विनंती करते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंदाचा जन्म आणि मा जिजाऊसाहेब यांचा जन्मदिन आपण भारतामध्ये युवक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या कार्यक्रमाचे आपल्या करिअर अकॅडमीमधून हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोलीस दलामध्ये झालेलं आहे. आणि इथून पुढेही जेवढे आपण समोर बसलेलो आहोत सर्वांना इथं येऊन समोर स्वागत होण्याची संधी मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि आपण जो संघर्ष झिरो म्हणून आपण इथं आलेलो आहोत आणि हिरो म्हणून आपल्याला इथून वापस जायचं आहे, हे आपला संघर्ष ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये क्षण येईल तो आपला हा दिवस सक्सेस आहे. सरांनी जे फॉरेस्ट डिपार्टमेंट सोडून आपल्यासाठी जे स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीची स्थापना केली 12 जानेवारी 2010 आणि 12 वर्षामध्ये सरांकडून जेवढे विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत त्याच्या दुप्पट आणखीन 2 वर्षामध्ये सक्सेस होतील ही माझी ग्वाही देतो आणि मी माझी यानंतर सुवर्ण पालवे विद्यार्थी मनोगत व्यक्त करेल. आज दिनांक 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि त्यापेक्षा महत्त्वाचा दिवस म्हणजे स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या
राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. उठा आणि जागे व्हा, तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचत नाही, असा संदेश युवकांना देणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1861 रोजी कोलकाता येथे झाला. 1861 कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त आणि त्यांची आई भुवनेश्वरी देवी. विश्वनाथ दत्त हे कोलकात्याचे प्रसिद्ध वकील होते आणि भुवनेश्वरी देवी ह्या शंकराच्या भक्त होत्या. लहानपणापासूनच रामायण, महाभारत या सर्व कथांमध्ये स्वामी विवेकानंद यांचं बालपण खूप चांगल्या प्रकारे गेलं आणि त्याचा त्यांना फायदा म्हणजे त्यांनी त्या माध्यमातूनच युवकांना अनेक खूप चांगल्या प्रकारे संदेश दिले. त्या संदेशापैकी म्हणजे हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपल्याला तिथं स्वतःला मजबूत बनवायचं आहे आणि सक्षम बनवायचं आहे. आपण इथं जन्म घेतला म्हणजे आपण एक विचार करायला पाहिजे आणि त्या विचारावर कायमस्वरूपी उतरायला पाहिजे. आपल्या प्रत्येक नसानसामध्ये ते स्वप्न रंगलं पाहिजे आणि आपण त्यानुसारच चाललो पाहिजे. आणि हे सगळे विचार आपल्यामध्ये रुजवण्याचे काम म्हणजेच आपले कामने सर करतात. जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है, जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है. कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में, कुछ खास लोग मिलते हैं जिंदगी में, जिनसे कभी ना बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है. जसे की कामने सर म्हणतात की जयंती नाचून नाही तर आपण वाचून साजरी केली पाहिजे. म्हणूनच आज आपण इथं सर्वजण जमलो आहोत. आज दिनांक 12 जानेवारी म्हणजेच आपल्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचा वर्धापन दिवस आहे. इथं आपण सर्वजण येतो एक परिवार म्हणून आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी. पण ते स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन करतात म्हणजे सगळ्यात अगोदर कांगणे सर, घुगे सर, खरवडे सर आणि कुंभार सर यांचा आपल्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. कारण की कुणीतरी आपल्याला मार्गदर्शक असल्याशिवाय आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचत नाही. जसं की कांगणे सर म्हणतात की कृष्णाचा मार्गदर्शक कोण होता? मार्गदर्शक आपला कृष्णासारखा पाहिजे. पण मी तर असं म्हणेन की सध्या कृष्णा तर नाहीये पण आमचा मार्गदर्शक विठ्ठलासारखा खरंच. आमचा मार्गदर्शक कृष्णा नसेल कारण की या युगामध्ये तर कृष्ण भेटणं मुश्किल आहे ना. कारण की आपल्याला ते भेटणार नाही तर मग कृष्णासारखेच मार्गदर्शन कांगणे सर करतात. आपल्याला वेळोवेळी प्रोत्साहित करतात, मोटिवेट करतात, आपल्याला इकडं तिकडं भटकू देत नाही. कारण की स्वामी विवेकानंद एकदा त्यांच्या भाषणामध्ये म्हणले होते की तुम्ही देव बघितलाय का? सगळेजण बसलेले होते. कुणीच म्हटलं नाही की मी देव नाही बघितला किंवा मी देव बघितला. काहीच जण कुणीच काही म्हणले नाही. स्वामी थोडे शांत बसले आणि त्यांनी म्हटले अरे बाबा हो मी पण देव नाही बघितला, तुम्ही असं सगळेजण माझ्याकडे का बघायले? कारण की देव त्या व्यक्तीमध्ये असतो की जे अडीअडचणीमध्ये आपल्या कामी येतो, आपल्या पाठीशी उभं राहतो. आणि मी तर असंच म्हणन की हे जे महान वक्ते आहेत किंवा विचारवंत आहेत, स्वामी विवेकानंद आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांना मी कधी बघितलं नाही किंवा त्यांचे विचार मी फक्त सर सांगतात म्हणून आम्ही ऐकतो. आपण कुणीच त्यांना बघितलेलं नाहीये. कारण की आपण विचार कुठं बघतो? मोबाईलवर बघतो, पुन्हा पुस्तकामध्ये वाचतो, पण त्यांना आपण कधी बघितलेलं नाही. पण हे विचार आपल्यामध्ये रुतवण्याचं काम म्हणजे विठ्ठल कांगणे सर करतात. म्हणून त्यांच्यासाठी त्या सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. दुसऱ्यांच्या अडीअडचणी सोबत राहणं म्हणजे त्यांच्यात देव आहे. आपण असताना पण जातो, आपण देवाला पूजतो, पण देव खरंच तर त्यांच्यात नाहीये. कारण ती आपली श्रद्धा असते की देव आहे. कारण की अशा व्यक्तींमध्ये देव आहे की जे आपल्याला सपोर्ट करतात. कारण की घरी आपल्याला आई सपोर्ट करते. कारण की मी म्हणते की मंदिरामध्ये खरंच देव नाहीये. कारण की देव प्रत्येकासोबत राहू शकत नव्हता म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली. पण कुठेतरी देवाला काळजी वाटली असणार आहे जेव्हा हा विद्यार्थी एखाद्या स्पर्धेच्या युगात असेल तर तेव्हा त्याला एक खूप चांगला मार्गदर्शक पाहिजे. म्हणून आज आपण इथं सर्वजण जमलोत. म्हणून आपल्याला विठ्ठलासारखे मार्गदर्शक म्हणून कांगणे सर लागले. नावाचं सार्थक झालं आपल्याला. जसं की मी म्हणले महान विचारवंत आहेत
त्यांना मी कधी बघितलं नाही आहे, त्यांना मी कधी फक्त मी वाचते, कारण की त्यांचे विचार आहेत. म्हणून माझ्यासाठी युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे कांगणे सर असतील किंवा मग अजून घुगे सर असतील किंवा खरवडे सर असतील, असे अनेक आपल्यासाठी तेच प्रेरणास्थान असतील. कारण की तेव्हा आपण नव्हतो, म्हणजे आता आपण जगायलो तर आपल्यासाठी प्रेरणास्थान हे आहेत, कारण की ते आपल्याला सपोर्ट करतात. कारण की त्यांनी महान कार्य केलं म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करतो. कारण की जयंती त्यांची साजरी करतात की त्यांना कधीतरी युवक पिढी कायम कधीतरी थोड्या वेळासाठी विसरतील, पण मला वाटते की जे आपल्याला खूप चांगला सपोर्ट करतात सर आहे, तर त्यांना आपण कधीच विसरणार नाही आहेत. म्हणून त्यांना आपल्याला कधी लक्षात ठेवायची गरजच पडणार नाही. म्हणून माझ्यासाठी तर तेच युवकांचे प्रेरणास्थान असतील. आणि अजून काय नाही, आता एवढंच. आणि तेच आपले युवकांचे प्रेरणास्थान असतील. जाता जाता मी एवढंच म्हणेन की सरांचंच वाक्य आहे, सर खूप वेळेस म्हणतात, तरी पण मला ते खूप आवडते. जेव्हा सर म्हणतात तरी पण मी थोडेसे प्रयत्न करत, ते तुम्ही ऐका. कारण कि जंगल का राजा शेर कहलाता है, जंगल का राजा अपनी ताकत से शेर कहलाता है, क्योंकि जंगल में कभी चुनाव नहीं होते. आणि खरं कारण की आपल्याला सरांना निवडून द्यायची किंवा सरांबद्दल काही बोलायची गरजच नाही. कारण की सरांचं जे कर्तव्य करतात, जे आपल्याला मार्गदर्शन करतात, ते सर आपल्या मनामध्ये असे ठसून बसलेत की मला तरी नाही वाटतं मी सरांना कधी लाईफ टाईम विसरण. म्हणून त्यामुळं मी माझी आत्ता सुवर्णा म्हणाली, होय खरंच जसा पंढरीचा विठ्ठल भक्तांच्या मागे असतो उभा राहतो, तसेच कांगणे सर विद्यार्थ्यांच्या मागे उभे असतात. तर यानंतर मी गजानन वानखेडे यास विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित ईश्वरनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो, आज 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्वराज्यजननी यांचीही आज जयंती असल्यामुळे आज आपण येथे उपस्थित झालेलो आहे. थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार. असे आपण सर्वांना महत्त्वाचेच म्हणजे आज आपल्या क्लासेस स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा वर्धापन दिनानिमित्त येथे जमलेलो आहे. त्यांनी आम्हा सर्व सामान्य विद्यार्थ्यांना घडविण्याचे, या क्लासेसच्या माध्यमातून मुलांना घडविण्याचे जे ध्येय स्वप्नाशी ठेवलेले आहे, असे आमचे यूट्यूब स्टार लाडके सर श्री प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर, त्यांना असंख्य विद्यार्थ्यांना घडविणे असे आई वडील स्वरूपात आम्हाला लाभलेले आमचे मार्गदर्शक सरांना मी मनस्वी आभार मानतो. कारण फक्त आई वडीलच असे आहेत की जे आपल्या मुलांना आपल्यापेक्षा पुढे गेलेले पाहून आनंदी होतात. असं या जगामध्ये एकमेव वस्तू म्हणजेच आई वडील. म्हणून शेवटी एकच म्हणायचे आहे, परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या किती मोठ्या अडचणी आहेत. अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे. थँक्यू. यानंतर मी यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी स्वरांजली सोनारीला आमंत्रित केले. नको मला कोणी लढले न्यायासाठी, कोणी लढले न्यायासाठी, सत्यासाठी कोणी लढले, धर्मासाठी लढणाऱ्यांसाठी स्वामी विवेकानंद आदर्श ठरले, स्वामी विवेकानंद आदर्श ठरले. सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. माझं नाव स्वरांजली जगन्नाथ सोनार. मी स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी आहे आणि स्वामी विवेकानंदाच्या विचारावर मी माझे मत व्यक्त करणार आहे. धर्मासाठी लढणाऱ्यासाठी स्वामी विवेकानंद आदर्श ठरले. म्हणजे धर्म म्हणजे काय, तर हिंदू मुस्लिम म्हणजेच धर्म नाही, तर धर्म
माणुसकी. माणसाने माणसासारखं वागणं म्हणजेच माणुसकी. म्हणून पण आजच्या काळामध्ये माणुसकी ही आपण विसरत चाललोय. म्हणून मी विषय निवडलाय की माणसा माणसा कधी होशील ना माणूस. या विषयाच्या निमित्ताने मला माणूसपण जगवण्याची कारणं, त्यांचे परिणाम आणि माणूसपण पुन्हा जिवंत होण्यासाठीचा आशावाद अभ्यासण्याची संधी मिळाली. निसर्गाच्या अलौकिक निर्मितीतून बहरलेल्या सृष्टीत सगळ्यात बुद्धिमान जीव म्हणजे मनुष्य नव्हे, तर मन, भावना, इच्छा, संवेदना, सहृदयता यांचा सुंदर मिलाप आणि स्वतःच्या मनपटलावर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार या षडरिपूंच्या लपंडावात गुरफटलेला हा मनुष्य. आज करोडोंच्या पटीने माणसाची संख्या वाढते. माणूस सुखाचा उपभोग घेतोय, चैनीत जगतोय, सगळ्या सुखसोयींची रेलचेल आहे, पण माणूस मात्र हरवलाय. सुखसमृद्धीच्या गराड्यात आणि तथाकथित प्रगतीच्या हव्यासानं झपाटलेल्या या माणसाला आनंद आणि सुखाचा विसर पडलाय. माणूस गणितात तरबेज झाला, पण नात्यांचा ताळमेळ त्याला काही साधता आला नाही. माणूस भाषा शिकला, पण संवाद त्याने हरवला. आणि तेव्हा आमच्या बहिणाबाईंना असा प्रश्न पडला की माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रेकानुस, माणसाचा रेकानुस. त्या लोभानेच माणसाचं हरण केलं. नादातला ओलावा विसरून माणसे वृक्ष झालीत. माणसातला माणूस कसा, तर तो ज्ञानोबा सुखोबासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा अपवाद वगळता प्रचंड स्वार्थी आहे. म्हणजे झाडाची अमर्याद कत्तल केल्यामुळे जेव्हा ओझोनचा थर फाटू लागला आणि हा पृथ्वी नष्ट करणार हे कळाल्यानंतर त्याने झाडे लावायला सुरुवात केली. स्वतःच केलेल्या ढिगभर कचऱ्यामुळे अख्खं शहर तुंबून गेलं आणि तेच घाण पाणी त्याच्या घरात घुसलं. तेव्हा त्याने प्लास्टिक बंदी केली. म्हणजे पाऊस पडायचा थांबला की हातातल्या छत्रीचंही ओझं वाटू लागतं याला. नाहीतर निर्जीव सोन्या नाण्याला मखमली डब्यात दडवून ठेवणारा, पण स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणारा हा माणूस असं आहे का हो? पण असं असलं तरी समाजात माणुसकीने भरलेली अशी माणसं आहेत जी माणसासाठी माणुसकीचं काम करतायत. अनाथाची आई आणि ह्या महाराष्ट्राची आई सिंधुताई सपकाळ. कुष्ठरोग्यांना वाढीत टाकणाऱ्या समाजाला कुष्ठरोग बरा होऊ शकतो हे ठणकावून सांगण्यासाठी कुष्ठरोग्यांचे जत्तू स्वतःच्या शरीरात घेत आणि त्याच कुष्ठरोग्यांमध्ये खरं माणूस पण जागवणारे बाबा आमटे आणि साधनाताई आमटे, त्यांचाच वसा आणि वारसा पुढे चालवणारे प्रकाश आमटे आणि विकास आमटे. मृतदेहाचे खच आणि रक्ताचे वाहते पाठ बघत एका निर्णायक युद्धातला विजय सुद्धा मातीमोल ठरवणारा आणि मानवता एकाच मूल्याचा ध्यास घेणारे सम्राट अशोक हे सुद्धा माणुसकीचे पाईक आहेत. आणि त्यामुळे माणुसकी आजही जिवंत आहे, ती टिकून राहण्याची मला शाश्वती वाटते. आणि या सर्वांमध्ये माणुसकीचं एक व्यक्तिमत्व असणारं आपल्यासमोर विठ्ठल कांगणे सर हे सुद्धा आहेत की जे गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी इतकं महत्त्वाचं काम करता येतं. त्यांना शिक्षण देऊन त्यांना भवितव्य घडवण्याचं काम करतायत की कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये कीर्तीचं अत्युच्च शिखर गाठण्यासाठी गाठण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम हे शिक्षक करत असतात. आणि तेच काम अतिशय प्रामाणिकपणे विठ्ठल कांगणे सर करतायत. परिस्थिती कोणतीही असो त्याला घाबरून न जाता त्याला धैर्याने समोर जाणं हे सरांच्या विचारातून, सरांच्या वागण्यातून पडते. त्याच्यामुळं मी म्हणते की जीत के लिए बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. यानंतर मी पल्लवी शिंदेला तुझे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. महिषासूर मर्दिनी देवीचा तो अवतार, तुझ्या उदरी जन्मला स्वराज्याची लखलखती तलवार. अशा आपल्या मासाहेब जिजाऊ यांची आज जयंती. त्यानिमित्त मी मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करते. आणि उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत कार्य करत राहा असे प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजवणारे आपले विवेकानंद यांची आज जयंती. या निमित्त मी त्यांना सुद्धा अभिवादन करते. आणि त्याचप्रमाणे विवेकानंदांच्या विचारावर चालणाऱ्या आपल्या क्लासचा आज वर्धापन दिन. आता क्लासमध्ये आपण दररोज असतो, क्लासच्या सानिध्यात असतो, म्हणून क्लासबद्दल काही वेगळं सांगावं असं तर मला वाटत नाही. पण क्लासचं जे सरांनी सांगितलेलं वैशिष्ट्य म्हणजे आपला क्लास
एक कुटुंबासारखं आहे आणि याचे कुटुंब प्रमुख आपले कांगणे सर. तसं आपल्या क्लासमध्ये आपण कधी असं आपल्यात कधी आपण स्पर्धा करत नाही. उलट जिद्द आणि चिकाटीने स्पर्धेत कसं टिकायचं आणि आपल्या मेहनतीने जिंकायचं कसं हे शिकवणार आपल्या क्लासची शिकवण आहे. आपल्या क्लासचे कुटुंब प्रमुख कांगणे सर असो किंवा मग जवाहर सर, खरवडे सर, कुंभार सर, घुगे सर असो, प्रत्येकजण विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी झटत असतात. प्रत्येकजण विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, त्यांना नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी, शिक्षक आणि रस्ता हे एकमेकांसारखे, कारण शिक्षक आणि रस्ता तिथेच असतात, पण प्रवाशांना म्हणजे जे त्या रस्त्यावर चालत आहेत त्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत ते पोहोचवतातच. आणि तसंच कार्य आहे आपल्या क्लासच्या सर्व सरांचं. मी लिहून भरपूर आणलं होतं बोलायचं काय काय, पण एक खरं सांगते, आजपर्यंत खूप भाषणं केली मी, प्रत्येक स्पर्धा जिंकत आले, पण सरांसमोर बोलण्याची हिंमत होत नाही. पाय खरखर करायला तर कारण गुरु असते आणि शिष्य असते, म्हणून सर बोलायचं खूप काही होतं, पण ही काही ती योग्य वेळ नाही की मी तुमच्याबद्दल काहीतरी बोलावं. मी बोलेल तेव्हा सर, जेव्हा हा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा, जेव्हा ह्या कार्यक्रमात माझा सत्कार होईल त्यावेळेस मी तुमच्यासाठी बोलेल. जाता जाता एवढंच म्हणेल, अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, मैंने तो सिर्फ पंख खोले हैं, अभी तो हौसलों की उड़ान बाकी है. धन्यवाद सर. सॉरी जर काही चुकलं वागलं असेल आणि मलाही जर बोलताना जर काही चुकी झाली असेल तर सॉरी सर, कारण तुमच्यासमोर बोलण्याची हिंमत होत नाही. मी कुणासमोरही बोलू शकते, पण सरांसमोर आवाज पहिल्यांदा असं झाले की मी लिहिलेली स्क्रिप्ट पूर्ण विसरून गेले. हे जे मी बोलले ते मनानेच बोलले, कारण सरांसमोर माझा आवाजच निघणार. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद पल्लवी. सर तुम्ही अधिकारी नाही करणार, अधिकारी तर बनणार आहे. यू आर द इनबॉर्न फ्युचर लीडर्स. काय वाणी त्या ताईची जोपासना, ती सुंदर पद्धतीने बोलली. ती आल्यानंतर स्क्रिप्ट पाठ केली, सगळी विसरली, दुसरं काही सरांना पाहून पाहिल्या ठिकाणी. कांगणे सर हे केवळ व्यक्तिमत्व नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. उसाचं जे चिपाड असतं ना, एवढं तुकडं असतंय. सॉरी टू इंटरप्ट, मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत, अध्यक्षाची परवानगी असते. आमचे स्नेहमित्र अजून बाकी आहेत म्हणलं, एक जर तोफ असेल तर दुसरी एक दुर्गा तोफ आहे म्हणलं, ती अजून बाकी आहे. राहू दे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती लक्षात ठेवा, ठिकाणी उसाचं एवढं चिपाड असतं बघा, एवढं चिपाड बघा. ते रसवंतीवाला काय करते माहिती, एवढ्या चिपाड्यातून लक्षात ठेवा, नाही जरी म्हटल्यानंतर 4 ग्लास उसाचा रस बाहेर काढते बघा. एवढंच चिपड असते, एवढंच है ना. पुन्हा टाकते, बाहेर काढल्यानंतर पुन्हा तिचे 2 तुकडे करते, पुन्हा टाकते. मी बाजूला उभा राहिलो, त्याला म्हणता अरे बस की रे बाबा. ते काय म्हणते, सर बोले इसके बोले छोटी तक और इसमें रस होता है. त्यानं काय केले, डबल फोल्ड केला आणि पुन्हा ट्रिपल फोल्ड केला. अरे म्हणलं काय आपले बेवकूफ आहेत का बे, पुन्हा टाकायला. सर ये तो छोटी बात है बोला, अब इसके आगे देखो क्या होता है. 2 निंबू कापले त्याने, निंबू कापले, एक आलटून टाकला आणि एक पलटून टाकला, पुन्हा आत टाकला. अरे बाबा म्हणलं, उसाचं चिपाड आहे मित्रांनो. ते म्हणतात शेवटच्या टोकापर्यंत पण सुद्धा माणसाला ऊस खाता येत नाही. ऊस कोणाकडून कसं खावं हे डुकराकडून शिकावं. म्हणजे आम्ही का तुला डुक्कर वाटायला. ऊसाचं चिपाड हे कोणताही एक कसलेला मास्तर असतो, कितीही त्याला पिरगळा, शेवटचा ज्ञानाचा कण त्याच्यामध्ये बाकीच असतो. तुम्ही किती करा. आणि कांगणे सरांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे वैशिष्ट्य बरं, प्रत्येक कार्यक्रमाला वेगळी स्क्रिप्ट ठरलेली असते, वेगळंच काहीतरी मिळतं बघा ना. आज तर विचारू नका, आज मी बाकीच्या मार्गदर्शकांना ते नेहमी आमची पडलेली त्या प्रॉब्लेम नाही, पण आज मुलांचं वगैरे जोपासते. मागची बचत गट मंडळीची गोष्टी वाटायली म्हणजे हो.
सरांच्या स्पिरिटला खरंच सलाम. आणि आज वर्धापन दिने तुम्ही तुमच्या स्वप्नाला नवं भरारी तुम्ही या निमित्तानं घेणार आहोत. गुलजार खूप सुंदर म्हणतोय, जाता हूँ मंजिल कहाँ है, ते तर खूप छान सांगितलंय. वक्त कहता है कि मैं फिर नहीं आऊँगा. अब शेर हो गया तो शेर पे शेर हो जाएगा. अब कुछ बच्चे माशाअल्लाह बोल रहे, कुछ पीछे बच्चे बोल रहे माशा हगल्या माशा हगल्या. मला कुठंच बघायला कुठं माशा आहे म्हणून ते लगेच बघायला. काही इतकी लेकर इतकी सिरियस वाटायले ते 4-2 लाईनमध्ये पोरं इतके सिरियस वाटेल. मला असं वाटेल की तर आईस्क्रीम वाढवावं लागेल. दोघांना वरून सलाईने 4 चौघांना खाली पडायचे आणि एक चुकून लक्षात ठेवा त्याच्या सलाईवर पाय पडण्यात घुमले. ते म्हणतात की सिरियस वाटेल म्हणजे सातारा जिल्हा तिथून एका कार्यकर्त्याचा फोन, आरोग्य काम गेला आवरा. म्हणलं काय बाबा, ती पेन्सिल तिथवर गेली म्हणे आम्हाला. ती लेकर म्हणाले म्हणजे सारे शिकूया पुढे जाऊ. आणि शोकांची काय सगळ्या गोष्टींची पण मित्रांनो खरंच शोकांती काय, आज सगळ्याच लेकरांचा पूर्ण स्क्रीन पिरियड सगळा पूर्ण इन्स्टा रीलला मोबाईलला ह्याला त्याला सगळा पूर्ण वाया चाललाय. स्वतःचं अस्तित्व ती लेकरं स्वतः कुठे इंटरनेटकडे गेली, सोशल मीडियावर. आज आपल्याला सोशल मीडिया हरकत नाही, एंटरटेनमेंट आपण वापरू, 10 नाही 1000 बायका करू आपण, काय प्रॉब्लेम नाही. एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. लगेच काहीतरी तुम्ही त्या मोबाईलच्या दिवा स्वप्नातून बाहेर या. ही वेळ अत्यंत महत्वाची वेळ, लई खराब आहे आपल्यावर, आपल्याला काहीच माहित नाही. 2 वेळेस खायला 4 वेळेस सगळ्याला रात्री झोपायला आहे, बस राष्ट्रीय मोकार कार्यक्रम आहे. अर्थ द्या असे माणसं तुम्हाला आयुष्यात कधी भेटणार नाही. तुम्हाला गुलजार खूप सुंदर म्हणतोय, मी स्वतःला कंट्रोलच करू शकलो नाही. माझं फॅशन झाले सर म्हणे मला ते काय प्रकार आहे. गुलजार खूप सुंदर म्हणतोय, मी गुलजार चालू मोठा बघते. गुलजार काय म्हणतो माहिती का, वक्त कहता ही कि मैं फिर नहीं आऊँगा, वक्त कहता ही कि मैं फिर नहीं आऊँगा, तुम्हारी आंखों को अब न रुलाऊंगा. वक्त कहता ही कि मैं फिर नहीं आऊँगा, कागज से घबराइए तुम जब बुलाए तब आऊँगा. वक्त कहता है कि मैं फिर नहीं आऊँगा, तुम्हारी आंखों को अब न रुलाऊंगा. जीना है तो इस पल को जी ले, जीना है तो इस पल को जी ले. सच कहूँ दोस्तों, शायद मैं कल तक कुछ नहीं पाऊंगा, शायद मैं कल तक नहीं पाऊंगा. लेकर बोलायला माहिती का, धन धन बोले, नुसतं बोलू नका. हे सगळं पूर्ण रिझल्टमध्ये कन्वर्ट करा. सगळ्यांना शुभेच्छा. आणि मधातच एक्झिट करतो त्याबद्दल मी अध्यक्षांची पण सुद्धा माफी मागतो. कारण की मला बाकीचे पुढचे कार्यक्रम आहेत. आज मोठा कार्यक्रम, आज मी इतका आनंदित झालो. मी तुमच्या अकॅडमीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आर्टिकल ड्राफ्ट करू लागलो होतो. 2 वळी सुचल्या गेल्या की तिसरी एक विद्यार्थी वेगवेगळंच म्हणली आणि ती शेवटची ते इतकं खतरनाक बोलली. त्या पुढचा मागचे सगळेच पूर्ण आर्टिकल त्या सगळ्यात 8ला 8 लाईन मोडून टाकल्या. आता पुढं काय द्यावं म्हणला तेच कळत आहे. अवर्णनीय आहे. तुम्ही सगळं कानाकोपऱ्यातून आणलेले आहे. जेवढा फायदा घेता येईल तेवढा फायदा घ्या. उसाच्या चिपाडावणी लक्षात ठेवा, ज्ञान आहे, आपल्याला त्याचा वापर करता आला पाहिजे. सगळ्यांना शुभेच्छा. मी सरांना विनंती करेन की एक पिरियड तुमच्या वर्गाचा चला. धन्यवाद. परवानगी ही लोकांना घ्यावी लागते. बा आपल्या माणसाला क्लाससाठी परवानगी नसते. विचारमंचावर बसलेला हा एक आपला परिवार आहे, परिवाराचा अग्रगण्य भाग आहे. आणि सरांनी एक तर ते उसावर इतकं उपचार असते बा, एवढ्या वेळा काढून देखील त्याच्यातून रस का तयार होतो. कारण आपण लोकांचं काम करणारे दगड फोडणारे मूर्ती काही दगडापासून तयार होते बा. आणि लोक म्हणतात पुन्हा की माणूस चुकीचा पुतळा आहे, काही जण दगड पण असतात म्हणजे गेरूचा दगड, त्याच्यापासून गोट्या बी तयार होत नाही. आणि म्हणून यामध्ये मेन काय असते माहिती का की छान वाक्य सिद्धूबाजीनं उच्चारलेलं, ठोकर खाकर पत्थर एक कंकर कंकर हो गया, ठोकर खाकर एक पत्थर कंकर कंकर हो गया, लेकिन ठोकर सहकर एक पत्थर शंकर शंकर हो गया. आणि म्हणून ते सहन करू शकते, ते देवाचं रूप प्राप्त करू शकते. आपला थोडा वेळ वाईट आहे, पण त्या वाईट वेळेलाही आपल्याला चांगल्या उमेदीनं सांगण्यासाठी खंबीर असा हिमालय आपण तयार केला आहे. त्या हिमालयाची जे काही आरवली डोंगररांगा असतील, सातपुडा असतील, सह्याद्री असतील, त्याच्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतरांगा असतील, ह्या पर्वतरांगा सदैव तुमच्या सोबत असतील. येणारा कुठलंच जे काही वादळ असेल तुमच्यापर्यंत ते पोहोचू देणार नाही, एवढी शाश्वती या ठिकाणी देतो. आणि सदैव तुमच्या पाठीशी असाल. ज्या ठिकाणी तुम्ही स्वप्न ठेवून इथं आलात ते स्वप्न कदापिही
दुरावल्या जाणार नाही, त्या स्वप्नापासून तुम्ही बाजूला जाणार नाही, एवढा शब्द नेहमी देतो. कुठलीही अडचण असेल तुझ्या जीवनातली वैयक्तिक म्हणायलो, फक्त एवढंच काम, तुझी अडचण जरा हृदयाच्या आतली नसावी. कारण हृदयातली आतली अडचण बाहेर काढण्यासाठी पुन्हा मला ती हृदयात जावं लागेल. म्हणून सर्वांना विनंती आहे, काही ताण घ्यायचं नाही. मी आहे, विचारमंचावर सर्वसामान्य मान्यवर आहेत. यानंतर अखंड ऊर्जा स्रोत म्हणून आम्ही ज्या मित्रत्व धाग्याने ज्या माणसाकडे पाहतो आणि जेव्हा एक संकट समय येतो तेव्हा नक्कीच एखादा कृष्ण सुदामाला, आणि सुदामावर संकट आल्याच्या नंतर कृष्णाला ज्या पद्धतीने हाक दिल्या जाते तीच हाक कुठलाही कार्यक्रम असो, कुठलीही गरज असो, जेव्हा आम्ही सदैव मित्र या नात्याने ज्यांना बोलवतो ते आमचे परममित्र सन्माननीय मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष. तत्पूर्वी कोणी बोलणार आहे? भुगे सर 2 मिनिटं. हा, गुणवंत बोलणार आहे का? सचिन दैठणकर. चला पहा, लागलेल्या मुलांचा एक अनुभव असतो, रिझल्ट येणं आणि या विचार मंचावर येणं सहज गोष्ट नाही. सचिन दैठणकर त्यानंतर आहे का? कार्यक्रम बिघडणार आहे तुमचा. पहिले तुम्ही मुलीला प्रश्न विचारायचे, काळ बिघडला तुमचा, आता पोरी तुला विचारणार आहे, तुला बोलता येते का नाही. पहिले पोरगी पाहायला गेला, पोरी प्रश्न विचारले, आता पोरगीच विचारायची तू करतो काय, कोणाकडे क्लासला, तुला पेपरला किती मार्क पडायचे ड्रायव्हरच्या. चला बोलते काय ते माझा आवाज मोठा आहे. आज सर्वांना माहिती आहे 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता स्वराज्यजननी मा जिजाऊ भाऊसाहेब आईसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. मूर्तिकेचे पावित्र तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले, मूर्तिकेचे पावित्र तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा, गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा, आईसाहेब तुम्हास मानाचा मुजरा, तुम्हास मानाचा मुजरा. जेवढेही मोठे होऊन गेलेत ना, स्वामी विवेकानंद असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्याकडून जेवढं काही घ्यावं तेवढं कमीच आहे. मी तर मला यांच्याकडून एखादी तरी गोष्ट घेतली तरी भरपूर काही घेतली. आणि कोणतीही गोष्ट करायची असेल ना तर मन लावून करा, उगाच करायची म्हणून करू नका. हा करतोय तो करतोय असं करू नका. आणि निर्णय घ्यायला शिका आयुष्यामध्ये, हा खूप मोठा मला वाटतं आहे. कारण बऱ्यापैकी मुलांना कळतच नाही की काय करावं. निर्णय घ्यायला शिका, चुकू द्या ना निर्णय चुकला तर. कारण जीवनामध्ये यशस्वी कोण होतात? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते खरे यशस्वी. कारण तो करतोय म्हणून मी करतोय हे जर कराल ना तुम्ही तर एक प्रोडक्ट बना. प्रोडक्ट स्वतः काहीतरी नवीन करा, काहीतरी नवीन निर्माण करा, तर तुम्ही ब्रँड बना. आणि संघर्ष अडचणी या प्रत्येकाच्याच वाटेला असतात. असा एकही सक्सेस माणूस नाही की त्याच्या वाटेला संघर्ष आला नाही, अडचणी आल्या नाही. प्रत्येकाच्याच वाटेला असतात. फक्त संकटाला घाबरू नका, सामना करा संकटाचा. प्रत्येकामध्ये क्षमता आहे की संकटाचा सामना करायची, फक्त काही जण नाही मला नाही जमणार. प्रत्येकाला जमत, फक्त करायला पाहिजे. कारण आणि पराभवाला घाबरू नका बरं का, बिलकुल पराभवाला घाबरू नका. कारण उद्या चुका होतातच, एवढं काही नाही त्याच्यामध्ये. कारण पराभव
रणात नाही तर पहिले मनात होत असतो. त्यामुळे मनाला भक्कम ठेवा, काय नाही मी करू शकतोय आणि करूही शकतो, केलेलं आहे भरपूर जणांनी. आणि याच्यामध्ये बऱ्याच जणांचा असा असतो, माझी परिस्थिती नाही, मी गरीब आहे. तुम्ही मनाने खूप मोठे, खूप श्रीमंत आहे. गरीब ही परिस्थिती काय नाही, कारण मला परिस्थिती नाही म्हणायचा खूप राग येतो. कारण परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परिस्थिती कशी होती? त्यांना तर 2 टाइम पोटभर खायला नाही भेटायचं, पण कधी परिस्थितीला दोष नाही दिला, तिचा सामना केला. त्यांना माहिती होतं आपली परिस्थिती कशी आहे, तर त्यांना परिस्थितीवर सामना कसा केला? एखादं पुस्तक आहे, त्यांना माहिती आहे आज आपल्याला भेटलंय, भविष्यात पुन्हा कधी वाटायला भेटेल काय माहिती नाही. मग आजच याला असं वाचू की आयुष्यात पुन्हा याला वाचायची गरज नाही पडली पाहिजे, ही याला म्हणतात परिस्थितीवर मात. आणि सगळ्यांचं आवडता नाही म्हणता ना मला, पण यावर माणसाला सर्वात मोठा आजार जडतो ते म्हणजे प्रेम. प्रेम करा ना, बिनधास्त करा. मी तर म्हणत प्रेम करा, पण स्वतःवर करा, स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा. लैला मजनूची स्टोरी माहितीच असेल सगळ्यांना, माहिती आहे का? मजनू असतो सारखं लैला, त्याला जेवताना लैला, बसताना लैला, उठताना लैला, झोपताना लैला, लैला लैलाच नुसतं. तर देव विचार करतो, हा कोणता भक्त आहे, कोणती देवी आली नवीन लैला, तिची एवढी पूजा करतोय हा. देव येतो भेटायला, म्हणतो मी आलोय. तो म्हणतो हा मग, अरे मी देव आहे. अरे हो की लैला आहे तू? अरे मी आलोय, लोक 12-12 वर्ष तपस्या करतात तरी मी येत नाही, तुझ्यासाठी आलोय. बोल तुझ्यासाठी काय देऊ? लैला देणार, बाकी काही संबंध नाही, आपल्याला जे पाहिजे ते. तुम्ही प्रयत्न करा, एक दिवस नक्की यशस्वी व्हाल आणि लैला तुम्हाला नक्की भेटेल. ती तुमच्या यशाची असेल, तुमच्या स्वप्नांची असेल, तुमच्या ध्येयाची असेल. आणि एकदा एक जण असतो बघा, तर येतो, त्याला नदी असते वाटेमध्ये, त्याला नदीच्या पलीकडे जायचं असतं. तो थांबलेला असतो तिथं, नाव येत असतात जात असतात, तो भाऊ तिथंच थांबलेला. सकाळ होती, संध्याकाळ, सायंकाळ, दुपार होती, सायंकाळ होती, तरी भाऊ तिथंच थांबलेला. मग तो नाव लावायची टाइम होती, ते नाव लावताना त्या नावाला एक जण विचारतो, काय हो मी सकाळपासून बघतोय तुम्ही इथेच थांबलेला, पलीकडून कोणी येणार आहे का? तर तसा तो म्हणतो, तिकडून कोणी येणार नाही, मलाच पलीकडे जायचे. तो विचारतो, तुम्ही म्हणले का नाही? तो म्हणला मला कोणी विचारलंच नाही. अरे जायचंय कोणला तुला, तू विचार ना, तू रस्ता सोड ना. कारण जीवनामध्ये एक नियम लक्षात ठेवा, सांगा म्हणजे दुसऱ्याला कळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि मागा म्हणजे मिळेल. आणि सर्वांना माहिती आहे सक्सेसचं दुसरं नाव काय असेल तर विठ्ठल कांगणेचं. कारण माईकच्या सांगण्याच्या भाषेमध्ये मी जेव्हा फर्स्ट टाइम इथं आलो ना, मला हे जमत नाही की सर काय शिकवलं, म्हणजे कोणता विषय जमत नाही. मराठी परफेक्ट, गणितात तर वापस आहेत सगळ्यांचे, गणित, जीके, इतिहास, भूगोल, प्रत्येक विषयामध्ये. आणि सहज होत नाही बरं का. आपण बघितलं आपल्याला एका चॅप्टरवर जर टेस्ट असेल तर आपण आउट ऑफ नाही घेऊ शकत. बऱ्यापैकी काही विद्यार्थी असतील, पण सगळ्या विषयावर पारंगत, म्हणजे हे नॉट अ जोक वर खूप मोठं आहे. कारण मला तर नाही वाटत एवढं मोठं कोणी असू शकते. तुम्ही ग्राउंडमध्ये बघितलं असेल, ग्राउंड आता मी सरांचे बरेच दिवस बॅडमिंटन बघायला गेलो, तिथं ती पुढची टीम एकदा जिंकली नाही. सरच म्हणजे ते म्हणतात ना, सर्व गुण संपन्न अष्टपैलू, इन ब्रॅकेट कांगणे सर करायला लागेल तसं. कारण सगळेच गुण आहेत सरांमध्ये. कारण कोणी सहज फेमस होत नाही बरं, सहज कोणतीच गोष्ट होत नाही. एवढं फेमस पॉप्युलरिटी सहज होत नाही, त्याच्या मागे खूप कष्ट त्याग असेल सरांचा. कारण सहज ही गोष्ट शक्य नाही. फक्त सरांचं सरांना मला तर वाटत नाही आलं, पण
सरांना येत काय नाही, मला एक प्रश्न पडते, सरांना नेमकं काय येत नाही? फक्त सरांना मी फक्त स्वयंपाक, आपल्या भाषेमध्ये स्वयंपाक, फक्त स्वयंपाक बघितला नाही करायचा, बाकी तर सगळं येते सरांना. आणि त्याचबरोबर आपले खरवडे सर, कुंभार सर आणि नाग सर यांचं पण खूप मोठं आणि मोलाचं योगदान आहे. खूप प्रयत्न करताय चांगले आणि घरच्यासारखं, म्हणजे खूप किती तुम्हाला 10 वेळा नाही समजलं तर किती वेळा शिकवतायत बघितलं तुम्ही, त्यांची किती वेळा सांगायची तयारी. खरंच खूप छान चांगल्या प्रकारे शिकवत आहेत. खरवडे सर असतील, कुंभार सर, नाग सर खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. त्याच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. वेळेची मर्यादा एक शेर आहे की विश्वास नागरे पाटील सरांचा आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से कुछ नहीं होता यारो, यूं ही पंखों से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. आणि एक सर्व सरांसाठी आहे. ना तमन्ना है सितारों की, ना चाहत है नजारों की, ना तमन्ना है सितारों की, ना चाहत है नजारों की, और आप जैसे गुरु मिले तो क्या जरूरत है हजारों की. अजून एक लास्ट सतीश सर, शेळके सर आणि राठोड सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण एवढी मेहनत करतात, सकाळी एवढी सोपा नाही, 5:30 वाजता मेहनत करणं किंवा ग्राउंड घेणं, त्याच्यासाठी एकदा प्लीज जोरदार टाळ्या. एवढं वेळ तुम्ही माझे जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि काही चुकलं असेल तर माफ करा. 20 सेकंड आहे माझा बोलण्याचा. फक्त एकदा क्लासमध्ये बोललो होतो, ही दुसरीच वेळ. तर थँक्यू. यानंतर मार्गदर्शक प्राध्यापक ज्ञानेश्वर मार्गदर्शन करण्यासाठी विनंती. जागेवर सर्व फास्ट लवकर. बसा काय सर, वेट पोझिशन, वेट पोझिशन. आता जर समजा तुम्ही चाळे केले, वेट पोझिशन. सरांचे परममित्र छोटे बंधू सन्माननीय प्राध्यापक ज्ञानेश्वर भोगे सर, जोरदार टाळ्या वाजवण्याच्या सर्वांनी एकदा. हिंदू विश्वासाचे आद्य शाहजी भोसले तिच्या खुशीतून हिंदू विश्वासाचे स्वप्न उभं राहिलं त्या माझ्या महासाहेब जिजाऊ ज्यांनी हिंदू विश्वासाचं घडवलं. हिंदू विश्वासाचे संस्थापक छत्रपती शाहू शिवाजी महाराज, ज्या भारताने हे स्वप्न आपल्या खांद्यावरती केलं असे समवेत संभाजीराजे भोसले. आणि आज ज्या नेत्यांची जयंती, त्यांचा जन्मदिवस आज युवकांचे प्रेरणास्थान, प्राचीन हिंदवी धर्माचा साता समुद्रापार ज्यांनी झेंडा रोविला आणि संबंध संपूर्ण जगाला बंधुभावाची त्यांनी शिकवण दिली, असे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या सर्वांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम माना समुद्रा. आता बोल. पहिला प्रश्न असा, बापा एकानंतर एक प्रत्येकाचा नंबर लागायला आहे, आमच्याकडे काही पहा. आम्ही किती वेळचं बसतो, एकाचं भाषण झालं, दुसरे बोलायचे, तिसरे, अजून रांग संपलीच नाही, 2 माणसं बोलायचेच राहिलेत. इकडे चेहरे उतरलेत आपले सगळ्यांचे. मला एक माहीत आहे
आपले चेहरे कधीच उतरत नाहीत, कारण मावळे कुणाचे आहेत. 10-12 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. पुण्याला गेलो होतो आणि पुण्याला गेल्याच्या नंतर परत वापस येत असताना एक रिक्षा धरला आणि त्या रिक्षामधून प्रवास करत स्टेशनला येत होतो. त्या रिक्षाचा ड्रायव्हर म्हणाला, सर कुठले? मी सांगितलं मराठवाड्यातला. म्हणला कसं काय इकडं? म्हणलं आलो फिरायला. म्हणले आमचे गडकिल्ले बघितले का? मी म्हणलं बघितले. कसे वाटले? म्हणलं भरभक्कम, मजबूत आणि खूप चांगले. म्हणजे आमच्याकडे गडकिल्ले भरपूर आहेत. मी म्हणलं खरं तर गडकिल्ले खरंच तुमच्याकडे आहेत, पण ते मिळवण्यासाठी लागणारे मावळे मात्र आमच्या मराठवाड्यात आहेत. स्टेशनला जाताना घाई होत होतो. ती प्रत्येक सिग्नलवरती प्रत्येक ट्रॅफिक पोलीस, प्रत्येक जागेवर पोलीस. त्याला म्हटलं बाबा मला लवकरात लवकर नेऊन पोहोचव. तर तो मला सिग्नल तोडावं लागेल, नाही तर मुळा नदीच्या पात्रातून मला ॲटो घ्यावा लागेल. मी आलं कुठूनही घे, मला गडावर पोहोचव. पण जाताना खरंच रिक्षा अडवला. ज्याने अडवला तो माणूस भेटला आणि भेटल्याच्या नंतर पाहता क्षणी त्याने मला ओळखलं. तो विद्यार्थी आपलाच होता सर, गोविंद कदम. आणि काय सांगावं, त्यानं रिक्षा सोडला. मग त्याला मी परत सांगितलं की गडकिल्ले तुमच्याकडे, पण त्याचा सांभाळ करण्याचा आणि आजही पुणे सांभाळ करण्याचा खरा मावळा अजूनही आमचाच आहे. आमचे मित्र रफिक सर आताच म्हणाले, युवकांना घडविणारी आणि परभणीची धगधगणारी बुलंद तोफ आमच्या जवळ आहे, प्राध्यापक विठ्ठल कांगणे सरांच्या रूपानं. मी तर सांगतो, मी पंढरपूरला कधी गेलो नाही. पंढरपूरचा विठ्ठल कसा आहे म्हणे. मी लोकांकडून ऐकलं की पंढरपूरचा विठ्ठल हा कटीवर हात ठेवून आहे. कटी म्हणजे कंबर. आमच्याकडे मराठीचे एक नाही दोन शिक्षक आहेत. एक मराठीचे शिवाजी, एक मराठीचे पाणिनी. त्यामुळे तुम्हाला कटी विचारणं म्हणजे हा आपलाच अपमान झाल्यासारखा आहे. म्हणून कटी म्हणजे कंबर, बरोबर ना सर? तर पंढरपूरच्या विठ्ठलाचे हात म्हणजे कटेवर आहेत. मी कधी पाहिलं नाही, कधी पंढरपूरला गेलो नाही, पण परभणीत रोजच असतो आणि रोजच परभणीच्या विठ्ठलाला पाहतो. त्या परभणीच्या विठ्ठलाचे हात कटेवर नाही, तुमच्यासारख्या मावळ्यांच्या पाठीवर आहेत. म्हणून अभंगात वाचलं होतं, पाहावा विठ्ठल बोलवावा विठ्ठल. मी तर म्हणतो ना, नाही पाहायला विठ्ठल तरी बोलवता आहे विठ्ठल. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही विषय असो, कुठल्याही प्रकारची समस्या असो किंवा कुठलीही अडचण असो, यावर मात करण्याचं काम कोण करत असेल तर प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर करत असतात. मगाशी सरांनी सांगितलं होतं कृष्णाची आणि सुदामाची कशा प्रकारची मैत्री होती. तसं मी अजून एक सांगतो, रथाची दोन जशी चाकं असतात तशी ही दोन चाकं आहेत परभणी शहरामध्ये. एक प्राध्यापक विठ्ठल सर आणि दुसरे एक प्राध्यापक माणिक जव्हार सर. एक आहे अष्टांग पैलू आणि सर्व गुण संपन्न, तर दुसरे आहेत प्रत्यक्ष मराठीतले ब्रह्मदेव. दोघांबद्दल बोलणं म्हणजे त्यांचेच कमीपणा करणं. कारण समुद्राची कधी मर्यादा विचारायची नसते की तू किती खोल आहे, तुझ्यामध्ये किती पाणी आहे. नाही, भले समोरच्याची तहान जरी नसली भागवत, तरी समंत संपूर्ण पृथ्वीतलाचं वातावरण थंड ठेवण्याची क्षमता मात्र त्या समुद्रामध्ये असते. तसं स्पर्धा परीक्षेमध्ये किती क्लासेस आहेत आणि किती नाहीत याची सांगण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचविण्याची क्षमता मात्र या दोन रथी आणि महारथींमध्ये. रफिक सर म्हणाले एक तोफ आहे, दुसरी दुर्ग तोफ आहे. मी म्हणतो एक बुलंद तोफ आहे, जव्हार सर रणगाडा. एक धडधडणारी तोफ आहे. राजकीय क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो की मग शैक्षणिक क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये या माणसाने नेहमीच विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र करून स्वतःच्या जीवाचं रान केलेलं आहे. मी म्हणत नाही तुम्ही या माणसाची साथ धरा, कारण या माणसाच्या सानिध्यात जो माणूस जातो त्या माणसाचा माणूसच होऊन जातो. तुम्हाला म्हणण्याची गरज नाही की तुम्ही सरांसोबत राहा. मला माहिती आहे सरच तुमच्या सोबत येतं. वर्गामध्ये शिक्षक, बाहेर मित्र आणि संकटामध्ये तुमचे मायबाप आणि तुमचा वाली जरी कोणी असेल तर प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर. त्यामुळं
नाही जरी दर्शन घेतलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं तर श्रीमुख पाहत जा परभणीच्या विठ्ठलाचं. मी पण दचकलो आणि बोलून काही फायदाच नाही, कारण आपल्या रक्तामध्ये सर नेहमी सांगतात आपण माणसं कशी आहोत, सळसळत्या रक्ताची आणि शाबूत डोसक्याची. त्यामुळे सळसळतं रक्त तर आहेच आहे, पण आपलं डोसकं पण शाबूत आहे. मी तर म्हणतो ना सर, कार्यक्रमाला जवळपास 1 वाजत आलाय. उद्याच्या 1 पर्यंत बी ठेवलं ना तर मुलाच्या चेहऱ्याचं तेच कमी कधी होणार नाही. आतापर्यंत कळालं होतं की पंढरपूरच्या विठ्ठलाला चंदनाचा लेप लावतात. तुम्हाला लेप कशाचा लावलाय? आता म्हणून नका फेरन लवलीचा. आणि ते लेपच्या मागे लावू नका. ते लेप जर लावत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही ध्येय बघितलं, तुम्ही जे स्वप्न बघितले ना, तर ते अपुरं राहायचं. मगाशी सर स्वप्नाबद्दल बोलत होते, परत विषय आठवला. आता म्हणून नका सर, तुमचं एक मुद्दा उकरतच निघाला, एक भाषण तुमचं लांबतच चाललंय बुवा. असं काही नाही, खूपच मोजका कारभार घेणार आहे. पहिली गोष्ट तर बोलणारच नाही. सचिन भाऊला सांगितलं आपल्याकडे अजून एक तोफ आहे, ती धडकणार आहे नाही, आणि ती धडाडली की तुम्ही मात्र उठून पेटणार. कारण परभणीमध्ये 2 माणसं अशी आहेत आणि या 2च माणसाची मी नेहमी नाव ऐकत असतो. जी माणसं झोपी गेली त्या माणसांना जाग करण्याचं काम, जी जागी झाली त्यांना उभं करण्याचं काम, जी उभं झाली त्यांना चालतं करण्याचं काम, आणि जी चालती झाली त्यांना ध्येयावर ते पोहोचण्याचं काम परभणी शहरामध्ये ही 2 माणसं करतात. त्याच्यामुळं आपण मावळे कुणाचे आहोत हे पहिल्यांदा ध्यानात घ्यायचं. रफिक सरांनी सुद्धा स्वप्नाबद्दल बोलले होते, खूप छान त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. पण मला अजून एक बोलायचं स्वप्नावरती. स्वप्न पडलेली कधीच खरी होत नसतात, बघितलेली स्वप्न सत्यात उतरत असतात. म्हणून तुम्ही स्वप्न पडू देऊ नका. पडत असाल तर झोपेतून उठा आणि डोळ्याने स्वप्न बघा. कारण पडलेली स्वप्न कधी खरी होतील की नाही माहिती नाही, पण बघितलेली सत्य नक्की सत्यात उतरत असतात. म्हणून स्वप्न बघायची, स्वप्न पडली नाही पाहिजे, बरोबर. त्यामुळे स्वप्न आपण नेहमीच पाहिली पाहिजेत. आणि 2, आपलं जे ध्येय असतं ते आपल्या ध्येयाला काय करायचं, हृदयामध्ये साठवून ठेवायचं, डोळ्यामध्ये नाही. कारण डोळ्यामध्ये साठवलेली स्वप्ने कदाचित अश्रूबरोबर वाहून जातील, पण हृदयात साठवलेली स्वप्ने, ते स्वप्न पूर्ण करण्याची प्रत्येक प्रेरणा देण्याचं काम हृदयाचा ठोका करत राहील. म्हणून हृदयाचा प्रत्येक ठोका तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देत राहील. म्हणून तुमचं स्वप्न तुम्ही हृदयात साठवून ठेवायचं. नाही तर बरेच जण हृदयात काही जणांना जागा देतात, काही जण हृदयामध्ये 5-5 जणांना जागा देतात, कप्पे 4च हृदयाला. त्याच्यामुळं आपल्या हृदयात आपले विठ्ठल सराव असावेत आणि आपल्या पाठीमागं आपल्या जवाहर सरांचा हात असावा. तुम्हाला तुमच्या यशापासून कोणीही रोखणार नाही आणि यशापासून तुम्हाला कोणी करणार नाही. आज युवक दिन, जास्त काही मी माझं भाषण लांबविणार नाही. पुन्हा लांबल्याच्या नंतर बाहेर म्हटल्यावर सर तुम्ही लयच बोर केलं असं मला परत वाटू नये. त्याच्यामुळं आज दिनांक 12 जानेवारी नरेंद्राचा विवेकानंद झाला आणि त्यांनी अखंड जगाला आपल्याला विवेकाची शिकवण देण्याचं काम केलं. त्या महान नेत्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना तुमच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नाही पाहिलं सोनं नाणं, पाहिली माणसं घडलेली, मातीतून उगवून सुद्धा आबाळाला भिडलेली. याचंच एक उदाहरण आजच्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राध्यापक जवाहर सर, संघर्ष करिअर अकॅडमीचे संचालक, त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. बसलेल्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न आला असं की राहिले का अजून लास्ट आहे नाही एकदम लास्ट आहे, काही ताण नाही घ्यायचा. कारण टाळ्या वाजविणारे 4-5 जण होते, जसं जनगण म्हणतो ना आपण. 2-4 जणांना पाठ नसते, 2-4 जणांनाच पाठ असते. त्याच्या आवाजात आवाज आपल्याला लय भारी मिक्स करता येते.
माहिती नाही, एकट्याला येऊन मनाला म्हणता येत नाही त्याला. दोघं चौघं संघ असल्यावर पुरी प्रतिज्ञा म्हणते, माहिती आहे तुम्हाला. भारत एकट्याला म्हणाला आता येत नाही एक बी. एखाद्याला पाठ आहे त्याचं सोडून बोलायला बाकीचे. कारण 2-4 जण टाळ्या वाजविणाऱ्यांनी असा माहोल बनिला, मला वाटायला गॅदरिंगच चालू आहे काही. मी विसरूनच गेलो. ते मागून जे SP चं भाषण झालं सगळ्यात लास्टला घुगे सरच्या आधी, SP होते ना तिथे. नाही रे, घुगे सरच्या आधी इथं याच्यातून बोलला तो SP बद्दल बरं. हो हां तेच म्हणा, काही न बनता सुद्धा तुम्हाला भारी भारी सल्ले दिले त्यांनी आणि पुरा माहोल बदलून टाकला बरं. आणि परत तेव्हापासून याच्या आधीचे सगळे भाषणं मला वाटतं विसरूनच गेले. आणि मग त्याच्यापासून सुरू झालं पहिल्यापासून कार्यक्रम. त्या बघा कारण इतके वेळ जरा आकारात बसले होते 10 वाजल्यापासून. पण त्याच्यातले काही जण आहेत जे नाश्ता पाणी करून आलते, काही असे माझे दोस्त इथं ते बाजूचं वाजवायले म्हणून टाळ्या वाजवायले. आणि जेव्हा ते बोलू लागलं तेव्हा तर असं करूनच वाजू लागलं. ते कपिल शर्मामध्ये एक जण वाजते ते शेंडीवाला. आणि हे तुम्हाला मार्गदर्शन चालू होतं. तासो जास्त वेळ घेणार नाही. अध्यक्ष समारोप सर्व माझ्याकडे दिला. आता एवढे भारी भारी डायलॉग संपल्यावर किंवा एवढे डायलॉग मारल्यावर पुन्हा बोलावं काय हा प्रश्नच. पण आता तुमचंही म्हणणं असं आले तसं घ्या बोलून काहीतरी. तुम्हाला टाळ्या वाजवतो तर जातो आम्ही. मधातच एवढ्या टाळ्या वाजू नका. पुढे बोलायच्या आधीच मी म्हणेल धन्यवाद, थांबवा आपण. बरोबर आहे का? तर आजचा हा कार्यक्रम 2 शब्दामध्ये मी बोलून संपवतो. काळजी करू नका. कारण बऱ्याच जणांना ओळखत नाही. भलते सर बोलले, ते म्हणाले जवाहर सर जवाहर सर. त्या प्राण्यानं का पाहिलेच नाही मला. सरचं नाव ऐकून हे पुऱ्या महाराष्ट्रातून आलेले विद्यार्थी आहेत. परभणीचे फार कमी दिसत आहेत इथं सध्या. कारण परभणीच्या याला मार्गदर्शनाची गरज नाही, ते स्वतः मार्गदर्शन करतात लोकांना. ते आताच पाहिलं असेल. ते बहुतेक परभणीचं सुद्धा आलं तिला. आम्हाला येऊ काही नाही येऊ, पण जे येतंय का नाही ते लय भारी सांगतो लोकांना. बरं आहे का? तर बाकीचे बिचारे आले असते ते बी ते म्हणजे आम्ही बाहेरून आलो, अजून परभणीत मिक्स झालं नाही. बरं, लय दिवस जर तू राहिला, तू पुढच्या कार्यक्रमात नक्की इथे येशील, मला गॅरंटी. असो, आपल्यावर बोलल्यावर हसू येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे त्याला ताण आला असेल परभणीकरावर बोलायला तुम्ही. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. कांगणे सरांवर बोलताना सगळ्यांनाच भारी वाटलं. मला बी लय भारी वाटायला आता बोलताना. मी बोलू शकतो, माझे मित्र आहेत. ॲटिट्यूडबद्दल बोलू लागले लोक. ॲटिट्यूडचे ते बादशाह आहेत. DYSP SP होण्याची त्याला गरज नाही. सध्याच SPचा ॲटिट्यूड त्याच्यामध्ये आहे. कारण त्याच्या हातून DYSP आणि SP नेहमी घडतच राहणार आहेत, हे कन्फर्म माहीत आहे. पण तुम्ही त्याच्याकडून काय शिकायला पाहिजे? सगळ्या जणांना हसवल्या जाता जाता थोडं रडवणारा एखादा माणूस पाहिजे. म्हणून लय भारी टाळ्या वाजल्या तुम्ही. काय बघायले सध्या सरचं राहणीमान आणि बुलट ना, का हातातलं सोनं गळ्यातली साखळी काय पाहिले? मदत नाही बोलायचं तो. कांगणे सरला आदर्श मानता तुम्ही, तर सरचं सध्या जे चालायले का नाही, सध्या कसे ते नको पाहतो. त्याचा इतिहास काय ते पाहते, आले कुठून. ज्या दिवशी ते तुला कळेल ना भावड्या, त्या दिवशी तू हा सत्कार होईल. तर टाळ्या नाही वाजणार. समजायला नाही समजा. बोललास त्याबद्दल धन्यवाद. बोलायलाच पाहिजे. कार्यक्रम आपला आहे. आपल्या माणसाबद्दल बोलणार नाही तर कोणाबद्दल बोलणार? पण त्या माणसाचा एकच पैलू तुम्ही बघायले की तो राहतो कसा, तो वागतो कसा. त्याचं हे जमत नाही आपल्याला, ते जमत नाही, लय आवडायलं, आपण बी असंच राहणार. पण त्याच्यासाठी त्यांनी जी स्ट्रगल केली ती कोणाला माहिती आहे? तुमच्या सगळ्याला आईवडील आहेत बहुतेक. सध्या तर नेमकंच वडिलांचं छत्र हरवलं, लहानपणी माईचं छत्र हरवलं होतं. कदाचित सरांनी तुम्हाला सांगितलं बी सगळं असेल, पण दुसऱ्याच्या तोंडून ऐकलं भारी वाटतं. बरं आहे का नाही?
त्याच्या बाद जी प्रवास सुरू झाला मित्राच्या जीवावर कार्यक्रम सगळा, दोस्तही तशाच माणसाला भेटतात, बरे का? ते सध्या लोकांना चांगलं म्हणतात कारण ते स्वतः चांगले आहे, वाटत नाहीत बाहेरून. नारळासारखा कार्यक्रम आहे, बाहेरून टणक आहे, मधून लय पोकळ कार्यक्रम, बरे का? एकदा त्याच्यासोबत राहिलं की पुन्हा त्याचा सहवास तोडाच वाटत नाही, हे कन्फर्म आहे. पण तुम्ही आज विद्यार्थी आहात, तुमच्यासाठी ते खूप तळमळ करत आहेत, खूप मेहनत घेत आहे. तर आपण काय शिकलं पाहिजे? सर कसे शिकवायले ते नाही, जे शिकवायले ते आलं पाहिजे आणि आल्याला परीक्षेत उतरवलं पाहिजे. आणि आज ज्यांचा सत्कार झाला, पुढच्या कार्यक्रमात मोहाबी सत्कार जर झाला ना तर सरबद्दल बोलायची गरज नाही. सर मनानंच ऑलरेडी पुऱ्या महाराष्ट्रात व्हायरल झालेले, तुम्ही कोणाला सांगायले भारी यायले लक्षात? इथं बसलेल्या कोणाला माहीत नाहीत का सर कसे? पण सरला इथं येऊन तू शब्द द्यायला पाहिजे होता. सर आज या तिघांचा सत्कार झाला, पुढच्या कार्यक्रमात 12 जानेवारीला आमच्या सगळ्याचे सुद्धा सत्कार इथंच झाले पाहिजे. हा कार्यक्रम इथंच आम्ही करणार याची गॅरंटी आज तुम्हाला मी देतो. बरं, सरला बरं वाटलं असतं ना, स्तुती ऐकून बरंच वाटते, त्याच्यात विद्यार्थ्यांनी केल्या अजून भारी वाटते. मला पण छान वाटलं. मी बोलू शकतो अर्धा तास सर्वर एकटाच, किंवा अख्खा दिवस बी म्हणले बोलता येते एका गुन्हावर. पण तुम्ही सध्यावर चालले रे, DYSP ते पोलीस भरतीचे आता जे आलते ना सगळे, तुम्ही त्याची वर्दीच पाहिली, त्याच्या मागचा संघर्ष कोण पाहणार? तुम्हाला वाटत नाही तुमच्याच वयाची माणसं आहेत समोर, 2-4 वर्षाचा फरक असेल, ती पुढी आपण खाली, असं का? सरसारखं राहताना सरनं सगळी जाणीव ठेवली होती. तू सरसारखं राहताना ही जाणीव ठेव की बाप गावाकडं आहे, त्याचा बनलेला छिद्र आहे आणि ते तसाच हिंडायला गावातून, आणि तू इथं येऊन दाखवायला आपलं कसं वाटायला? आपलं कसं वाटाय? चपलीतून त्याच्या बुटातून खालून हे यालाय काठा टोचायला त्याला, तू इथं येऊन मला बूट दाखवायला काऊन? हे घेतो सरकून तू, त्याची मेहनत घे, त्याला विचार. सांगितलं नसेल तर मी सांगतो, नाही तर तुला त्यांनी काय काय केले, किती जॉब सोडलेले आहेत, इथपासून कसं पोहोचलेत, कसा माहोल तयार झाला. हा उगाच नाही झाला, याच्यामध्ये फार मोठा संघर्ष आहे, त्याग आहे. भारी भारी म्हणले भारी नाही जमत, त्यासाठी त्याग करण्याची तयारी ठेवा. उद्या सर तुम्हाला इथं सत्काराला बोलिणार, बोलवाय सत्काराला नाही, बोलायला सुद्धा बोलिणार आहेत. आणि त्याचा बाद तू बोल पोरायला, काय तू असं राहा, तुम्ही तसं राहा, मी अशी मेहनत केली ती कोण बोलावं लागली हो. सगळं मार्गदर्शन MPSCचं चालू, साहेब बोलायले आपलं ध्यान नाही काहून? ते DYSP म्हणला म्हणून साहेब बोलले, बाकी तर पोलीस भरतीला आले, त्याच्या भावना अशाच चालू होते. सध्या काय भरतीबद्दल बोला काहीतरी, आता कोरोनाबद्दल बोला की क्लास चालू राहणार आहे का बंद राहणार, बरोबर ना? आता ऑनलाईन करावं का याचं का नाही क्लासला, आणि भरती होईल का नाही? मला तर वाटलं तर होईल फेब्रुवारी, आता जावं लागतं की गावाकडं. आपली विचार हे बरोबर का चूक आहे? सरचे खरे चेले, सरचे खरे शिष्य आणि सरचे खरे विद्यार्थी जर तुम्ही असताल तर आजपासून ठरवायचं आपल्या सर्वांना की येणाऱ्या 12 जानेवारीला 1-2 परीक्षा तर होऊनच जातील. तर तशी आपल्याला एकाच परीक्षेची गरज आहे येणारी, त्याच्यातच सर तर मार्गदर्शन चालू आहे. आणखीन काय कमी पडायले ते याला सांगू आपण, आणि सर तयार राहतात मला माहिती. बरं का? तुम्ही उद्या निघून जा असाल, त्याच्या बाद तुम्ही दिलेला रिझल्ट सरची विद्यार्थी संख्या पुन्हा वाढवणार असतो. तुमचं लागणं हेच गुरुदक्षिणा आहे, तर लागण्यासाठी तुम्ही काय करायले ते सांगा. बरेच जण मला म्हणतात सरकडं मी सोबत राहतो म्हणून मी असा राहतो. संघ राहिल्यानं जमत नसते, ते मधात लागवते अंतर्मनामध्येच. यायले नाही लक्षात? पुष्पा पाहिला असेल नाही? पाहिलं बी असलं तर नाही म्हणा, हो म्हणा, त्याची काही अडचण नाही, उत्तर देण्याची गरज नाही. कारण विश्वास नागरे पाटलाचं भाषण लावून झोपणारे आम्ही माणसं आपल्याला काय मोटिवेशन जाऊ? सगळे डायलॉग कसे ऐकू लागलं, ते प्रत्येकजण डायलॉग मारायले जवळजवळ विश्वास नागरे पाटलाच. आणि कसं ऐकायले, हो त्याच्या पुढचं वाक्याला पाठ आहे, जसं गाणं असतं का नाही, गाणं कसं पाठ आहे तसं पुढचा डायलॉग काय आहे, सर पुढे काय म्हणणार आहे ते त्याला पक्क माहिती आहे, पक्क माहिती आहे, म्हणून बी लागलं आणि टाळ्या वाजवलं. अबे ते डायलॉग त्याला बोलता येते भारी, त्याच्यासाठी मारला नाही माहिती त्यानं. तू काय करायला, तू यासाठी मारला होता की तुला एनर्जी मिळावं, पण तू पहिलाच एनर्जेटिक आहे, बरोबर ना? सरला 4 विषय भारी जमतात, त्याच्यातल्या तुला किती जमायले सध्या? एकच विषयामध्ये प्रॉब्लेम येतो, मग ते शिकून घे, संध्याकाळी वापस सुरू कर. बरोबर का चूक आहे? 12 जानेवारी हे स्वामी विवेकानंद
युवकांचे प्रेरणास्थान म्हणतो आपण. आज आपल्यासाठी सर प्रेरणास्थान आहेत, कारण कोणतीच अशी गोष्ट नाही जी सरला जमत नाही, बरोबर आहे. त्याचे आम्ही फॅन आहेत. फॉर एक्झाम्पल व्यायाम असो, तब्येत असो, शिकिना असो, डायलॉग असो, जोक असो, राजकारण असो, सामाजिक कार्य असो, दोस्ताना असो, कोणत्या फील्डमध्ये घ्या, नंबर एकच काय. तू ट्राय करू नको. तू काल आला ते ध्यानात राहू. तू काल आला त्याच्याकडून शिकाय आला, शिकून घ्यायची. यायला लक्षात. कपडे भारी घालायला मान्य आहे, घरावर पत्र आहे तिकडं आपल्या गावाकडं, त्याचं काय करायचं. आणि ज्याच्या घरावर पत्र नाही तर लय भारी परिस्थिती, मग तू आला का आला, मरायला पोलीस भरती तयारी का. भारी परिस्थिती असणार तयारी का आला करीन. इतके ऐकन का मला कोणी, ऐकन का नाही ऐकन. ते दोन माणसं आणि हा तिसरा माणूस तुमच्या वास लावून बसलेला आहे. सगळ्यात जास्त आई वडील, 2 नंबरला हे जे शिकवायलेत, यांची लई इच्छा आहे तो हा रिझल्ट येऊ. तर आमची लई इच्छा आहे, पण तू हे का इच्छा. मी कसा विचार करायला ते बघा तुम्ही. बाकी काही असो, तुम्ही तुमच्याबद्दल कसा विचार करता ते बघा पहिल्यांदा. चांगलं म्हणता का स्वतःला. मी जर म्हणलं नाही याला तू गाढव आहे, तर लय राग येतो मरणाचा. आणि ती रोज सकाळी उठल्यापासून स्वतःला काय म्हणायला माहिती आहे का, मला गणित जमत नाही, मला बुद्धिमत्ता येत नाही, मराठी येत नाही, यंदा बी लागेल का नाही, मागच्या वर्षी लागलो नाही, सगळे निगेटिव्ह सूचना चालू. हे येत नाही मला, ते येत नाही. त्याला आपण म्हणायला भारी, ते स्वतःलाच भारी म्हणीन. तर पहिले स्वतः प्रेम करा. सर ते करतात, लोकांच्या नंतर विचार. पहिले स्वतः प्रेम करा आणि कॉन्फिडन्स ठेवा की 100% आपला नंबर लागणारच आहे. एवढ्या भारी ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला मिळाले, पहिले मिळत नव्हतं, आता मिळाले, तर का नाही लागणार. आपण 100% लागणार. आहे का विश्वास. हात वर करायला लावला तर दोघं तिघांनी. एक जणाने DYSP सांगितलं, बाकीच्याला माहीत होतं. आपला ती पेशात नाही का आला फॉर्ममध्ये म्हणायचं DYSP. पोलीस भरतीची माणसं आपण.